रात्री मग मी जेवण केलं आणि झोपलो. सकाळी उठलो, हा माझ्या आधी उठलेला, टेबल असा ठेवलेला, एक वाईनची बॉटल, वोडकाची बॉटल आणि दारू. तो म्हणलं ये बस इथे. म्हणलो काय? त्याने अजून एक दारूचा पॅक भरवला आणि म्हणला घे. आणि मी नाही म्हणायला लागलो. त्याने अशी गन काढली आणि माझी पिस्तूल अशी माझ्या इथे. म्हणलं पी. आमच्या मागं ISIचे एजंट सुरू झाले. 24 तास कारवर, बाईकवर आमच्या मग पिचा, कंटिन्युअस पिचा. म्हणजे आम्ही कुणाबरोबर बोलतोय तर फोटो काढणार, व्हिडिओ काढणार, काय करताय, कुठे जाताय. बसमध्ये चाललो की बसमध्ये आला तो. म्हणजे मला जाणवते की हाच पाहतोय, त्यांची गाडी मी बघतोय की हे फॉलो करताय. छोटे अंडं होतं, ते मला माहीत नाही कोणत्या प्राण्याचं, तर ते उकडलेले अंडे ते द्यायचे. पण त्यांच्याकडे प्रकार असा आहे की ते अंडं असं असायचं की फ्रेश अंडं असं आपण घालं की वरती व्हाईट कलरचं असतं, आतमध्ये बल्क असतं, तर ते नॉर्मल. पण ते काय करायचे की त्याला उबून द्यायचे आणि म्हणजे तुम्ही जे फोडलं त्याला, कोंबडी जशी थोडीफार जन्मते ना तशी खातात ते. आई का म्हणावं असं वाटलं प्रत्येक देशातल्या एखाद्या व्यक्तीला? म्हणजे आई ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या आयुष्यात. हॅलो, नमस्कार. आरपारच्या बॉईज टॉक या सेगमेंटमध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. इथे गेस्ट येतात, इंटरव्ह्यूज होतात, बोलणं होतं, गप्पा होतात आणि इंटरव्ह्यूच्या शेवटी मी अशी ओव्हरवेल्म बसते की वाव, खूप छान गप्पा झाल्या. आजचा इंटरव्ह्यू थोडा वेगळा आहे अशासाठी, कारण मी आत्ताच ओव्हरवेल्म्ड आहे. का? कारण त्याचं कारण आज आपल्याकडे जो गेस्ट आला आहे तो स्वतः सांगेल. मी स्वागत करते नितीन सोनावणे याचं. मी का ओव्हरवेल्म्ड असेल सांग बघू. आणि तुझ्या मागे असा वर्ल्डचा नकाशा आणि हे सगळं का? किंवा माझ्या मागे हे सायकलचं चाक, काय कारण आहे? तुझी ओळख करून दे आम्हाला. मी नितीन आणि मी मागच्या 7 वर्ष जगातल्या 50 देशांमध्ये, 2 वर्ष बायसिकलवर आणि ती साधारण 5 वर्ष चालत अशी पूर्ण पदयात्रा केली. बरं, परत एकदा. 7 वर्ष 50 देश, 20 देश सायकलवर, 20 देश सायकलवर आणि 30 देश चालत अशी ही यात्रा केली, पूर्ण जगभ्रमंती. आणि तरी सुद्धा तुझं वय किती? आता मी 32 वयाचा आहे. 32व्या वर्षी याने अख्खं जग पाहिलंय. म्हणजे हे काय, कुठून आलं हे मोटिवेशन? आणि आमची जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा आमच्या कलिग्सना तर वाटलं की हा कोणीतरी एक मोठा वयस्कर माणूस एवढा अख्खं जग फिरलाय म्हणजे. पण जेव्हा त्यांना कळलं की हा फक्त आपल्या वयाचा आहे किंवा 32 वर्षाचा आहे, तेव्हा त्यांनाही असं झालं होतं की कसं काय शक्य झालं एवढ्या कमी वयामध्ये? त्याच्यात कोविड आला होता मध्ये. सो हे कसं मॅनेज केलं सांग मला तू पहिले. मला वाटतं हे होत गेलं सगळं. म्हणजे मला वाटत नाही की मी असं काही वेगळा फोर्स लावला त्याच्या मागे. आणि याच्यामागे 2 मोठ्या प्रेरणा होत्या माझ्यासाठी. आणि पहिली जी प्रेरणा होती ती म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी, जेव्हा मी गौतम बुद्ध जे आहेत त्यांचा जो विचार आहे की तुम्हाला जर तुमच्या सत्याचा शोध घ्यावा लागेल तर त्यासाठी तुम्हाला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडलं पाहिजे. तर ते 29व्या वर्षी आपलं घर सोडून निघून जातात आणि आपला सत्याचा शोध घेतात. तर असं 17व्या वर्षी मला खूप सारे क्वेश्चन होते आणि मला वाटलं की माझ्या सराउंडिंगमध्ये मी काय ते शोधू शकत नाही. जसं की प्रश्न म्हणजे काय नेमके प्रश्न होते? की जीवनाचाच प्रश्न की आपण कोण आहोत. एवढ्या लहान वयात? लहान म्हणता येत नाही. मला वाटतं ज्ञानेश्वर माऊलीचं 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तर 17व्या वर्षी म्हणजे खूप मोठं मला वाटतं त्यावेळेस. आणि घर सोडून निघून गेलो मी. तर तो माझ्यासाठी एक मोठा स्ट्रायकिंग पॉईंट होता की टू अंडरस्टँड अल्टिमेट रियालिटी, की आपण एक्झॅक्टली कोण आहोत. तर तो एक दिवस एवढा मोठा माझ्यासाठी क्षण होता की त्याने माझं पुढचं सगळं आयुष्य बदललं. पण एक दिवशी मी तो बाहेर पडलो, पण दुसऱ्या दिवशी परत आलो. आणि मला वाटलं की मी मेंटली कॅपेबल नाही त्या गोष्टीसाठी त्यावेळेस. कारण फॅमिली, म्हणजे मी विचार करायला लागलो की मी बाहेर आलो, पुण्यात आलो, ट्रेनचं तिकीट काढून. राशीन माझं गाव आहे, तर ती पुण्यापासून 120 किलोमीटर आहे. तर पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये मी ट्रेन स्टेशनवर पूर्ण रात्र स्टेशनवर अशी बसून, आजूबाजूला चोरी होते आणि मी विचार करतोय लाईफचा, बुद्धांचा. आणि मी इमॅजिन करतोय मी फ्युचरमध्ये कसं राहील. म्हणजे मी ट्रेनचं तिकीट काढलं आणि अनफॉर्च्युनेटली झालं असं की जी ट्रेनचं तिकीट काढलं ते तिकीट, आपला जर ट्रेन सिस्टम आहे ती 24 तासांची असते. तर मी 2 तास त्यातली हुकलो. म्हणजे माझी बेरीज चुकली त्यातली, वजाबाकी. म्हणजे 12 तास आपण जे काउंट करतो त्यामध्ये माझी ट्रेन मिस झाली. तर मग ते रात्री मी पूर्ण ट्रेन स्टेशनवर घातली, पुणे स्टेशनवर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला मित्राला फोन केला. त्याने जाताना माझ्याकडे 1 रुपयाचा कॉईन दिला होता. तुझ्या मित्राने? हां, तो त्याचं नाव ऋषी.
तर ऋषीला मी भेटलो जाताना की मी असं असं चाललो आता आता आपली माहिती नाही कधी भेट होईल. तर ते म्हटलं की तू चाललायस मला फोन करशील. म्हटलं माझ्याकडे पैसे नाही आहेत. अच्छा, म्हणजे तू पैसे न घेताच निघाला होतास? हां, म्हणजे असतील नाही का 1,000 रुपये असतील. पण मग त्याने 1 रुपयाचा कॉईन दिला मला अच्छा. आणि त्या कॉईनवर फोन केला आणि फोन केल्यानंतर तो बोलला की तुला शोधतायत सगळे, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट झाली, इकडे तिकडे माझे सगळे घरचे. Obviously. अच्छा, कारण तू घरच्यांना काहीच आयडिया दिली नव्हती तू येस direct येस मी न सांगताही निघालो होतो. हम्म. आणि मग दुसऱ्या दिवशी मग परत मी घरी आलो आणि मग त्यानंतर इंजिनियर झालो. तर ती सगळ्यात मोठी प्रेरणा आहे मागची की तू आलो एक अल्टिमेट रियालिटी. मिनिट. सो 17व्या वर्षी तू घराच्या बाहेर पडलास, पण ते एकाच दिवसासाठी, कारण फॅमिली तुला शोधत होती आणि तुला असं वाटलं की तू मेंटली केपेबल नाहीयेस, म्हणून तू पुन्हा रिटर्न आलास. म्हणजे घरच्यांनी बोलवून घेतलं, तू आलास आणि मग तू शिक्षण पूर्ण केलंस. ते कशात केलंस? तर पुण्यामध्ये सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग कंप्लीट केली. तर 2013मध्ये मी ती कंप्लीट केली. ओके. आणि हे सगळं होत असताना मी त्यानंतर 6 महिने जॉब केला आणि मला वाटलं की ही माझी लाईफ काही होऊ शकत नाही आता. तर त्यामुळे ते स्किप करून मग मी गांधी स्मारक निधी डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्यासोबत मग मी 1.5 वर्ष संस्थेत काम केलं. ओके. ओके. आणि मग तेव्हा तुला गांधीजींशी तुझी ओळख झाली. येस त्यांच्या ते विचारांशी ओळख झाली. येस गांधी भवन जे आहे ते गांधी विचारांवर काम करतं. गांधींचे जे 16 कन्स्ट्रक्टिव्ह वर्क आहेत त्याच्यावर गांधी भवन काम करतं. बर. तर मग त्याच्यामधलं जी महत्त्वाचं जी काम आहे भारतामध्ये की अनटचेबिलिटी जे आहे म्हणजे जातीवाद आहे आणि दुसरं की धर्माच्या नावाने दंगे, त्या 2 मूलभूत गोष्टींवर मी काम करत होतो. आणि दोन्ही गोष्टी माझ्या जवळ होत्या. पहिली गोष्ट की मी माझ्या जेव्हा घरात तुम्ही येताल तर माझी जी आई आहे तिने ख्रिश्चनिटी ॲक्सेप्ट केली, हिंदू होती तिने ख्रिश्चनिटी ॲक्सेप्ट केली. बर. माझे वडील आता रमजानचा महिना चालू आहे तर रमजानच्या महिन्यामध्ये ते फास्ट करायचे प्रत्येक वर्षी 1 महिना. म्हणजे मस्जिदमध्ये पण जायचे. मग मी चर्चमध्ये आईसोबत जायचो, वडिलांसोबत मस्जिदमध्ये जायचो म्हणजे 1 महिन्यामध्ये. आणि आजी माझी ती धननिरंकार म्हणून एक सिख सेक्ट आहे तर तो करायचे. तर मग एका घरामध्ये तुम्हाला सगळ्या धर्माचे फोटो दिसतील. आणि मग तिथे ती माझी एक स्ट्रॉंग एक आयडिओलॉजी झाली की सर्व धर्म एक, आपण सगळे एक आहोत. आणि धर्माने वेगळी डिवाइड झालो असेल पण माझ्या घरामध्ये मी पाहत नाही की आपण डिवाइड झालोय. आपण एकच आहोत. इव्हन तो 1000 धर्म आहेत घरामध्ये, 4-5 धर्म आहेत, पण तरी पण सगळे एकत्र वागतात, प्रेमात राहतात. आणि धर्म हा मला वाटतं की प्रॉब्लेम नाही आहे एकत्र राहण्यासाठी. तर ती माझी बेसिक अंडरस्टँडिंग आणि ती आयडिओलॉजिकल स्ट्रेंथ ती घरनं माझ्या आली. आणि दुसरं की माझा जन्म एक दलित परिवारात झाला. म्हणजे जन्म हा एक अपघात आहे. म्हणजे आपण ॲप्लिकेशन देत नाही की मला हा जाती पाहिजे किंवा ही धर्म पाहिजे. तो एक ॲक्सिडेंट आहे आणि त्या ॲक्सिडेंटचा अभिमान पण असला पाहिजे, न्यूनगंड पण असला पाहिजे. पण ॲज अ दलित म्हणून जो जन्माला जो येता भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणि आपली जी गाव सिस्टम आहे त्याच्यामध्ये एक उचनीचपणा आहे, म्हणजे कमी आणि कोण वरती आहे. आणि तो मी अनुभवला म्हणजे लहानपणीच. पण तो मला काय एवढा इम्पॅक्ट केला नाही माझ्या लाईफमध्ये, कारण मी माझी जगाकडे बघण्याची दृष्टिकोन होती ती खूप मोठी होती. त्याच्यामुळे तो इम्पॅक्ट माझा झाला नाही. पण बाकी लोकांवर मी पाहिला की खूप मोठ्या प्रमाणात तो झालेला आहे. काय प्रकारचे अनुभव आले? म्हणजे तुम्हाला वाटतं की दुसऱ्या जाती आहेत त्या तुम्हाला दाबतात की तुमचं आयडेंटिटी हे एवढंच आहे, तुम्ही याच स्पेसमध्ये राहायचं, यापेक्षा जास्त नाही राहायचं. म्हणजे पॉलिटिकल स्पेस असेल, इकॉनॉमिक स्पेस असेल किंवा गावाच्या, आता समजा एक आमच्या गावामध्ये एक यात्रा असते तर ती जी देवीची पालखी असते ती फक्त वर्णीय लोकांच्या वस्तीमध्ये जाते, दलित वस्तींमध्ये ती एंट्री करत नाही. म्हणजे देवाला सुद्धा दूर ठेवलं आहे माणसांपासून. तर अशी ही ग्रामव्यवस्था असते. आणि डॉक्टर सप्तर्षी आमचे आहेत, जे आमचे गुरुजी आहेत, तर त्यांनी आमचं गावाचं मंदिर जे आहे ते दलितांसाठी ओपन केलं. म्हणजे असे खूप सारे आंदोलनही झाले आमच्या गावामध्ये, कम्युनिचे एक्सपिरियन्स झाले की मुलं मुली एकत्र येऊन एक क्रांती करणं. हा एक प्रकार आमच्या राशीन गावामध्ये झाला. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी तो केला तिथे राशीनमध्ये. तर ही खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर मग त्यासाठीच मग मी गांधींच्या जीवनावर आधारित आणि गांधींच्या आयडिओलॉजीवर बेसवर जी 2 विचारधारा होत्या की 2 महत्त्वाच्या गोष्टी होत्या की जातीवाद कसा कमी करता येईल आणि धार्मिक दंगे जे आहेत ते कसे कमी करता येईल, तर त्यासाठी मी काम करत होतो पुण्यामध्ये. आणि करता करताच मला समजलं की गांधीजी फक्त ह्याच्यासाठी सीमित नाही आहेत किंवा स्वातंत्र्य आंदोलनासाठी सीमित नाही आहेत, ते आपल्या सत्तेचा शोध घेत राहतात. म्हणजे त्यांच्या जीवन कार्यामध्ये गांधी जेव्हा स्वातंत्र्याचा संग्राम लढतात, म्हणजे हे स्वातंत्र्य संग्रामाच्या आधी साऊथ आफ्रिकेत जो सत्याग्रह चालू होता तो करत असताना तो केला त्यांनी, परत भारतात आले आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तो एक सत्याच्या जवळ जाण्याचा त्यांचा एक मार्ग होता. आणि मला वाटलं, त्यामुळे मला वाटलं की गांधीजी माझ्या जवळचे आहेत, कारण ते एक त्या सत्याच्या जवळ जातात आणि अहिंसेला धरून त्या मार्गाने पुढे जातात. तर मग मी त्या प्रोसेसमुळं
माझ्या जीवनातल्या 2 ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की एक सत्याचा शोध आणि एक सामाजिक अपलिफ्टमेंट, आणि ह्या दोन्हीला एकत्र करून मग अहिंसा त्यात ॲड केली. तर टू नो अल्टिमेट रियालिटी ऑफ लाईफ, जीवनाचा अर्थ काय, आणि गांधींचा अहिंसेचा मार्ग, तर ह्या 2 गोष्टी घेऊन मी जगात जाण्याचा प्रयास केला, जो की 3 वर्षाची यात्रा होती आमची, जी की 7 वर्ष लागली तिला सोबत. आमची म्हणजे अजून कोण होतं ह्याच्यात? माझा एक अजय म्हणून मित्र होता, तो बरं. माझ्यासोबत होता, आणि अजून एक जण होते. 3-4 लोक आम्ही एकत्र निघालो, पण एक बाहेर पडत गेले. बरं, खूप म्हणजे ते साऱ्या गोष्टी आहेत. कंटिन्यू नाही करू शकत. काही करू शकले, काय नाही करू शकले, आणि मी कंबोडियापर्यंत एकटा गेलो. त्यानंतर 2 जण होतो आम्ही, अजय आणि मी. तर त्यानंतर मग मी एकटा पुढं, कंबोडियानंतर एकटाच पुढं यात्रा सुरू झाली माझी. वाव, ओके. तू आता जातीयवादाबद्दल बोललास, तर भारतात आहेच, पण मग भारताबाहेर गेल्यानंतर तुझा अनुभव कसा होता? म्हणजे तिकडच्या लोकांनाही कोणाशी वागताना बोलताना जातमध्ये येते का? तर माझा पहिला जो देश होता भारत सोडून, म्हणजे ह्याच्या आधी मी कधी भारताच्या बाहेर निघलो नाही. बरोबर. तर पहिला जो देश होता तो थायलंड होता. थायलंड. आणि थायलंडमध्ये मला जो पहिला प्रसंग होता माझ्या लाईफमधला, की एक बुद्ध टेम्पल होतं, बरं. आणि त्या टेम्पलमध्ये मी पाहतोय की डुक्कर, जे की आपल्या भारतामध्ये अपवित्र आहे, ज्याला टच केला तरी आपल्याला आंघोळ करावं लागते, असं आपल्याकडे आहे म्हणजे. आणि तिथे मग इतर प्राणी म्हणजे असतील कुत्री, मांजरं आणि मोर वगैरे 4-5 अजून वेगळे प्राणी होते, आणि एकत्र राहत होते ते. अच्छा. आणि मी सकाळी जेव्हा उठलो तर ते डुकर वगैरे इकडे तिकडे, आणि म्हणलं असं काय आहे नेमकं, हे असं का फिरून येतं? मंदिरामध्ये तर असं अलाउडच नाही म्हणजे आपल्याकडे तर. बरोबर. आणि ते आरामशीर फिरत होते ते. तर त्याने मला समजलं की आपल्या जाती व्यवस्था तर आपल्याकडे आहेच, पण प्राण्यांमध्ये सुद्धा आपलं डिस्क्रिमिनेशन आहे. हो. आणि ती इक्वॅलिटी मी तिथे पाहिली. आणि मग पुढे जाताना मला जाती हा प्रश्न कधीच मला दिसला नाही की तू ह्या जातीचा म्हणून हा कमी, हा जास्त, असं कुठं जाणवलं नाही. हा रेसिझमचा विषय तो, आणि मी स्वतः अनुभवला तो, म्हणजे युरोपमध्ये असेल किंवा सर्बियामध्ये असताना, तर मी ते जाणवलं की माझी जी स्किन आहे ती मॅटर करते, आणि ती पण कधी कधी चांगली पण होते. म्हणजे आफ्रिकेत असताना माझी स्किन छान आहे, कारण तिथे काय आहे की मी श्रीमंत दिसत नाही त्यांना, त्याच्यामुळे मला चोरी कोण करणार नाही किंवा मला कोण मारणार नाही. ह्या स्किनने सुद्धा मला वाचवलं, आणि ह्या स्किनने मग मला दगड पण खावं लागले कधीतरी. काय 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 एक्सपिरियन्स होता हा? म्हणजे आणि कुठे आला? सर्बियामध्ये मी होतो, बरं. आणि आमचं कशी यात्रा आहे की आम्ही लोकांच्या घरासमोर किंवा जिथे जागा भेटेल टेंटमध्ये राहायचो. तर बरं. सर्बियामध्ये एक ठिकाणी आलं की आम्हाला जागा भेटली नाही, आणि एक स्टेडियम होतं फुटबॉलचं, तर त्याच्या शेजारी आम्ही टेंट लावला, मी आणि माझा एक जापानीज मित्र, ते बुद्धिस्ट मॉन्क आहेत, आणि आम्ही दोघांनी मग टेंट लावला तिथे, आणि रात्री झोपायचा प्रयत्न केला. तर बुद्धिस्ट मॉन्क ते मागे आपले दाढी वगैरे करत होते, म्हणजे ते क्लीन करतात डोकं वगैरे सगळं. तर ते रात्री बसले आपले करत, आणि मी झोपलो, तर धबदिशीने एक दगड माझ्या टेंटवर पडला, आणि दुसऱ्या लगेच त्यांना इथं लागला धबदिशीने, तर ते ओरडले. तर बाहेर आलो तर आमच्यावर अटॅक केला होता लोकांनी, जे नागरिक आहेत गावातले. त्यांना वाटलं की आम्ही रेफ्युजी आहेत, अफगाणी वगैरे, आणि ते स्किनवर समजत नाही त्यांना, की हा एक प्रकारचा रॅसिझमच आहे की तुम्ही कमी आहात, तुमची स्किन पोअर आहे, हा रिच आहे, हे स्किनवरून डिपेंड आहे ते सगळं. तर मग तर दगड झाल्यानंतर मग रात्री आम्ही त्या लोकांना भेटलो, म्हणजे ते आले लकीली भेटायला आम्हाला. मग त्यांना आम्ही सर्बियन, म्हणजे आमची न्यूज ऑलरेडी आली होती तिकडच्या लोकल न्यूजपेपर, कारण आम्हाला सर्बियन लँग्वेज येत नाही तिथलची. तर मग त्यांना ती न्यूज दाखवली, मग त्यांनी ते वाचलं, आणि मग ते निघून गेले. तर असे बरेचसे प्रसंग झाले यात्रेमध्ये, की इवन दो अमेरिकेत असताना ही स्किन, म्हणजे माझी प्रॅक्टिस काय होती की मी 5 घर जायचो, नॉक करायचो डोर, आणि विचारायचो की तुमच्या घरासमोर मी टेंटमध्ये राहू का. आणि तो माझा एक वे होता की लोकांना त्यांच्याशी जवळ जाणं, त्यांच्याशी फ्रेंडशिप करणं. आणि मग काय झालं की अमेरिकेमध्ये कसं आहे की अमेरिकेची सिस्टम आहे, त्यांची घरं असतात रोडपासून एक 300-400 मीटर आतमध्ये. तर मग त्यांची बेल असते, तर बेल दाबायचो मी, आणि आवाजच देत नाही ते, कारण तिथे दिसतो आपण कॅमेरामध्ये की आपण कोण आहे, आपला कलर दिसतो. तर अनएक्सपेक्टेड गेस्ट, आणि त्यातनं ब्राऊन, त्यानंतर ते मला रिप्लायच करायचं नाही. आणि मग मला अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त त्रास झाला, म्हणजे बाहेरच्या सोयीसाठी. हां, कारण ती लोक तुम्हाला ॲक्सेप्टच करत नाहीत, कारण तुम्ही ॲज एक ब्राऊन पर्सन आहात, अमेरिकन नाही आहात. तर त्यांना वाटायचं की हा कोणता तरी क्रिमिनल आहे किंवा रेफ्युजी आहे, तर त्यामुळे ते एंटरटेनच करत नव्हते मला. आणि इवन दो मी त्यांच्या जर प्रॉपर्टीमध्ये गेलो, समजा आतमध्ये जायचा प्रयत्न केला, तर तिथे बोर्ड असायचे की प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि डू नॉट ट्रान्सफर, म्हणजे ही आमची स्वायत्त भूमी आहे, आणि ते तुम्ही येऊ नका, आणि नाही आलात तर तिथे नियम आहे की म्हणजे ते प्रोटेक्ट करू शकतात, ते मला गोळीने बंदुकीने मारू शकतात. आणि त्याच्यामुळे मी खूप घाबरायचो त्यांच्या कुणाच्याही घरी जायला मी खूप घाबरायचो. एक दिवशी फक्त मला एक खूप सुंदर असं एक पाऊंड दिसला, म्हणजे आपलं तळ दिसलं, आणि म्हटलं चला थोडं बसूयात. तळ नॅचरली असतं की
तळं आपण पाहिलं की पब्लिक निवांत प्रॉपर्टी असते आणि बसायची पब्लिक इच्छा. प्रॉपर्टी असते आपल्याकडे. बर, अच्छा. पण ती प्रायव्हेट प्रॉपर्टी होती. तर त्याचा ओनर आला, त्याने मला बोललाच काय नाही, तो म्हणला इथून भाग, पळून जा इथून. तर त्याने मला हाकललं डायरेक्ट तिथूनच. अरे तर बाप. त्यानंतर म्हणलं की आता मी कुणाच्या प्रॉपर्टीमध्ये जाणार नाही कधी. पण म्हणजे हे आपल्याला जे वाटते ती पब्लिक प्रॉपर्टी नाही हे तरी आपल्या डोक्यात कसं येणार आहे? हो ना, म्हणजे आपण आतापर्यंत पाहिलं की हे सगळं पब्लिकच आहे आणि हे Exactly. प्रायव्हेट होतं. तर हे आणि प्रत्येक ठिकाणी ही वेगळी सिस्टम असते. म्हणजे हम्म. प्रत्येक देशाने तुम्हाला ॲटलिस्ट 7 ते 10 दिवस लागतात समजण्यासाठी की काय डायमेन्शन आहेत, लोक बरोबर. कसे ॲक्ट करतात, त्यांच्या भाषेचे काय आहे, त्याचे हम्म. फिजिकल म्हणजे त्यांचं काइंडनेस आहे की नाही, की हार्श आहेत, नियम काय आहेत, सायकल चालवायचे नियम काय आहेत, चालायचे नियम काय आहेत, हम्म. असे हजारो नियम असतात आणि ते 7 ते 8 दिवस लागतात तुम्हाला त्यांना समजण्यासाठी. त्यांना समजून घ्या. Yes. म्हणजे तू मग अशी पॅटर्नचं म्हणालास तर तुझा काय पॅटर्न होता? म्हणजे तू जायचास, बेल वाजवायचास, त्यांना विचारायचास किंवा विनंती करायचास की इथे राहू का? आणि मग त्यांच्या रिॲक्शनवर ठरायचं की इथे राहायचंय की नाही. बापरे. आणि असं तू किती आता आठवतंय का तुला, म्हणजे अंदाजे तू किती दारं ठोठावली असशील बाहेरच्या देशांमधल्या लोकांची? येस, हजारो हजारो. हजारो. आणि म्हणजे एक दिवसात मिनिमम मी 5 प्रयत्न करायचो की 5 घरं जाण्याचा. बर. आणि मोस्टली पहिल्या दुसऱ्या ट्रायमध्ये मला सक्सेस भेटायचा. म्हणजे चायनासारखा देश असेल, कंबोडिया असेल, थायलंड, आणि खूप पीसफुल आणि खूप पीस लव्हिंग पीपल आहेत ती लोक. बर. आणि खूप ॲक्सेप्ट केलं मला त्यांनी, म्हणजे खूप इझिली पहिल्याच नॉकमध्ये. काही ठिकाणी चायनामध्ये असं झालं की मी 4-5 गेलो आणि काय होतं, छोटं गाव होतं ते, त्याच्यामुळे घराच्या समोर जागा नव्हती कुठेच, रोड आणि लाईक घरं. म्हणजे आपलं पुणे आहे की मग रोडच्या किनारी डायरेक्टच घरं असतात मोठी मोठी, बरोबर. छोटी छोटी होती पण जागा नव्हती तिथे. तर मग मी तिथे विचारत एक लहान मुलगी म्हणली की तुम्ही पोलिसांची मदत घ्या. लहान मुलगी म्हणते पोलिसांची मदत, म्हणलं चला ट्राय करूयात. तर मग ती मला घेऊन गेली स्टेशनला. बर. म्हणजे पहिले असं घडलं की लहान मुलगी माझ्यासोबत आली आणि स्टेशनला घेऊन गेली. हो. कारण आपल्याकडे काय आहे की जर पोलिसांचे नाव घेऊन आपल्याला आईबाप आपले घाबरवतात की तू झोप, नाही तर पोलीस येतील. तर तिथं ती मुलगी मला घेऊन जाते, तर एवढी भीती नाही म्हणजे पोलिसांची अच्छा. चायनामध्ये. आणि आतमध्ये पोहोचलो तर खूप वॉर्म वेलकम केलं मला, ते लोकल पेढे खाऊ घातले. हो, ओके. आणि पोलीस स्टेशनमध्ये मी टेंट टाकून झोपलो त्या दिवशी. हम्म. आणि चायनामध्ये असं अजून एक ठिकाणी झालं की सिटीमध्ये होतं आणि सिटीमध्ये असं राहता येत नाही टेंटमध्ये. बर. कारण तुम्हाला चोरांची भीती असते आणि दुसरं आहे की जागाच नसते. तर मग एक ठिकाणी मी गार्डनमध्ये गेलो. आता म्हणलो गार्डनमध्ये टेंट टाकून राहता येईल आज रात्री. तर गार्डनमध्ये गेल्यानंतर तिथलचे जे ऑफिसर आहेत ते बोलले की तू नाही राहू शकत इथे. तर म्हणलो काय करायचं. तर एक टीनेजर मुलगा होता 16-17 वर्षाचा, त्याला थोडंसं इंग्लिश येत होतं. तर तो बोलला की पोलीस कॅन रेस्क्यू यू, म्हणजे तुला पोलीस वाचू शकतात इथे. तर म्हणलं ठीक आहे, ट्राय करूयात, काय प्रॉब्लेम नाही. तर त्याने पोलिसांना फोन केला. मोठी एक जीप आली, त्यासोबत 2 बाईक आल्या आणि आतमध्ये एंट्री. मी सायकल घेऊन असा उभा आणि चारो तरफ मेरे पोलीस कॅमेराने शूट करतात मला. ओके. तर मला तो डॉनचा आठवण आली की चारो तरफ से तुम्ही घेरली आहे. वाव. तर त्यांनी मला विचारलं कोण काय, आणि इन्फॉर्मेशन घेतली. आणि मग ते एका ब्रिजच्या खाली तिथे एक टॉयलेट होतं शेजारी आणि पोलीस स्टेशन बाजूलाच होतं. तर त्यांनी मला तिथे जागा दिली. तर खूप मला चांगला म्हणजे चायनामध्ये. पोलिसांचा खूप चांगला अनुभव आला, म्हणजे पकडून नेण्याऐवजी ते तुला सेफ करत होते. येस येस. वाव. मोस्ट ऑफ द पोलीस जगभरातले, म्हणजे चायनीज असेल, जापनीज असेल, बर. साऊथ कोरियन असतील, अमेरिकन असतील, बऱ्याच म्हणजे खूप मदत केली. अमेरिकेच्या पोलीस स्टेशनमध्ये एकदा गेलो होतो, बर. पण त्यांनी डायरेक्ट हकलून दिलं. म्हणजे ते त्यांच्याकडे लॉ आहे, म्हणजे तिकडे तो ह्युमन टच जो आहे तो नाही त्यांच्याकडे. त्यांच्याकडे स्ट्रिक्टनेस खूप आहे की नियम म्हणजे नियम, त्याच्या नियम बाहेर आहे. ते जात नाहीत. बर. तुम्ही पाहत असाल म्हणजे यूट्यूबवर किंवा फेसबुकवर खूप सारे व्हिडिओ अमेरिकन पोलिसांचे की ते ब्लॅक लोकांना पकडतात बरोबर. आणि खूप हार्श बोलतात. म्हणजे ते खूप स्ट्रिक्ट असतात त्या बाबतीत. हम्म. तर तो अनुभव आला आणि त्यांनी मला कधी अडवलं नाही. लकीली अडवलं असतं तर मला खूप त्रास दिला असता त्यांनी. बरोबर. पण जगभरामध्ये एकंदरीत पोलीस, आर्मी, खूप साऱ्या आर्मीवाल्यांनी मला, म्हणजे अफगाणिस्तानमध्ये असताना मी चालत अफगाणिस्तान. हां, म्हणजे अफगाणिस्तानमध्ये पदयात्रा केली. एक मिनिट, तू आधी कुठल्या कुठल्या देशात गेलायस ते सांग मला. म्हणजे 50 देश मी काउंट करतो तुला. इंडिया, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चायना, हाँगकाँग, जपान, मेक्सिको, ग्वाटेमाला, होंडुरास, एल साल्वाडोर, निकाराग्वा, कोस्टारिका, पनामा, अरे देन आय फ्लू टू साऊथ आफ्रिका. आणि साऊथ आफ्रिकेत मी पदयात्रा केली. साऊथ आफ्रिका ते इजिप्त, म्हणजे साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे, झांबिया, टंझानिया, रवांडा, युगांडा, केनिया, इथिओपिया, सुदान, इजिप्त. आणि तिथून मग युरोपमध्ये असेल UK, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, आयर्लंड, then Turkey, Georgia, Macedonia, Albania, and then I was in Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan, then Pakistan,
अगेन बोस्वाना, UAE आणि ओमान. तर असे एकंदरीत 50 देशांमध्ये मी यात्रा केली. त्याने नावं पाठ करून ठेवली आहे. म्हणजे एका श्वासामध्ये बोलून दाखवायचे प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये. आणि आम्हाला तर नावं बरीचशा देशांची माहिती पण नाही जिथे तो जाऊन आला. ओ माय गॉड, दॅट्स ग्रेट. आय मीन, अफगाणिस्तानचं तू बोलत होतास की तू अफगाणिस्तानला पण गेलायस. तर हे डेथली आहे, हे खूपच म्हणजे आम्ही इमॅजिनच नाही करू शकत की मी पाकिस्तान अफगाणिस्तानला जाऊन राहतेय. हां, म्हणजे अफगाणिस्तानला जेव्हा मला जायची म्हणजे तयारी केली मी, त्यावेळेस इंडियन एम्बसी बोलले की तू जाऊच नकोस आणि जायचं असेल तर तू चालूच नकोस. आणि त्यांनी लेटर दिलं मला, म्हणजे उझबेकिस्तानमधून कारण अफगाणिस्तानमध्ये जाण्यासाठी मला भारत सरकारची परमिशन हवी आहे. आणि मग ती इंडियन एम्बसी, तिथलचे जे अँबॅसिडर आहेत, तर त्यांनी मला ते लेटर वगैरे दिलं. एम्बसीमध्ये गेलो, त्यांनी विजा दिला. तर अमुदर्या म्हणून नावाची एक नदी आहे जी की उझबेकिस्तान आणि अफगाणिस्तानला कट करते. आणि त्या शेजारीच, त्या अमुदर्या शेजारीच एक प्राचीन, म्हणजे साधारण 1,500 वर्षापूर्वीचं बुद्धांचा स्तूप होता तिथे. तर त्याचं पाहून दर्शन घेऊन मग मी अफगाणिस्तानमध्ये एंट्री केली. आणि अफगाणिस्तान हा माझा त्यावेळेस शेवटचा देश. त्यानंतर भारतात आलो मी, पाकिस्तानचा विजा भेटला नाही. तर अफगाणिस्तान मध्ये जेव्हा मी पोहोचलो 2022मध्ये, साधारण मे महिन्याच्या समरमध्येच मी तिथे पोहोचलो. आणि त्यावेळेस तालिबान आणि अफगाणिस्तानचा खूप कॉन्फ्लिक्ट चालू होता. म्हणजे 1 जुलैला तालिबाननी कंट्रोल केलं आणि त्याच्या पूर्वी 1.5 महिन्यापूर्वी मी भारतात परतलो. तर फक्त 1.5-2 महिन्याचा तो प्रश्न होता आणि ट्रान्झिशन पिरियड होता की वॉर चालू आहेत, लोक बाहेर पडतायत, अमेरिकन सोल्जर बाहेर जात आहेत. जर्मनी आपली बियर घेऊन भारत त्याच्या देशामध्ये घेऊन झाले. जर्मनी माहिती आहे ना तुम्हाला, तर त्यावेळेस बियर, त्यांचे खूप सारे बियर वगैरे, दारू वगैरे घेऊन आले होते. आणि अफगाणिस्तानमध्ये दारू वगैरे अलाउड नाही, तर त्यांनी त्यांची बियर सुद्धा घेऊन ते वापस जर्मनीला गेले. आणि त्या पिरियडमध्ये मी चालत होतो तिथे. तर मी साधारण 100 किलोमीटरचा मी रस्ता पदयात्राचं ठरवलं. आणि मजार शरीफ नावाचं शहर होतं आणि बॉर्डर. तर ते एक सिंगल स्टेज होता आणि मला साधारण 3 दिवस लागले. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही सापडणार नाही, म्हणजे गाव पण नाहीत, म्हणजे छोटेसे कसबे असतील आतमध्ये आणि वाळवंट, म्हणजे मधनं रोड, ट्रक्स, कार सगळ्या जात आहेत आणि मी त्या रोडवर आहे. परत 45 डिग्री टेम्परेचर आणि प्रत्येक 1 किलोमीटरला अफगाणिस्तानचे सोल्जर आपले गन घेऊन प्रोटेक्ट करतात रोडला. कारण आजूबाजूला जो वाळवंट आहे त्याच्यामध्ये सगळे तालिबान. तर तो कॉन्फ्लिक्ट झोन होता पूर्ण. हां, आणि लोक मला सांगतात की पुढे जाऊ नका, पुढच्या गावामध्ये तालिबान आहेत, तर ते तुला किडनॅप करतील. आणि म्हटलं ठीक आहे, करतील, काय करतील, माझ्याकडे काहीच नाही ना, शेवटी काही मारतील. आणि त्यावेळेस म्हणजे मरणाची भीती माझी गेलीच होती ऑलमोस्ट. तर मग मी चालतोय आणि आर्मीचे सोल्जर मला चेक करतायत, कुठून आलाय, का आलाय. मध्ये काही लोक भेटत आहेत, त्यांनी ते म्हटले कुठालचा आहेस, म्हटलं भारताचा आहे मी. म्हटलं तू वाटत नाही, तुझी दाढी एवढी मोठी आणि तू पाकिस्तानचा वाटतेस. नाही म्हटलं मी भारताचा आहे. मग त्यांना पासपोर्ट दाखवायचं. अरे इंडियाचं आहे, अब तो मेरे दोस्त आहे, गले लग जा. आणि मग मला ते गळे लागायचे, चहा पिऊ घालायचे, ड्रिंक, आणि हिंदीमध्ये बात करायचे. म्हणजे पहिला देश होता माझा जो जिथे हिंदीमध्ये लोक बात करतायत. कारण मागच्या 20 वर्षांपासून ते सगळे आपलं टेलिव्हिजन पाहत आहेत, सगळे मूवी पाहत आहेत आणि सगळे विचारतायत की शाहरुख खान तू जवळ राहतो का मुंबईच्या, सलमान खानला भेटलायस का कधी. तर ह्या सगळ्या गप्पा आमच्या तिथे खूप मजेशीर गप्पा. आणि जेवण आपलं सेमच, म्हणजे बऱ्यापैकी बिर्याणी वगैरे सगळं तेच. तर मग व्हायचं काय की मी जेव्हा चालायचो 1 किलोमीटरला आर्मी आणि त्यांचे जे बूथ असतात, प्रोटेक्शन शेल असतात, तर त्याच्यावर मी पाहतोय की गोळ्याला त्याच्यावर डॅमेज झालेला आहे गोळ्यांमुळे. म्हणजे क्रॉस फायरिंग त्यांची होत असायची रात्री दिवसा असं मध्यंतरी. कारण गाडीला प्रोटेक्शन देणं हे त्यांचं महत्त्वाचं काम अफगाणिस्तान गव्हर्नमेंटचं. बाजूला ट्रेनचं पण ट्रॅक होता आणि त्याला पण ते प्रोटेक्ट करायची, उझबेकिस्तानमध्ये येणारे ट्रेन. तर चालत असताना काय व्हायचं की रात्री आता मला झोपायचं आहे, तर गाव तर नाही आहे, लोक तर नाही आहेत. तर मग मी काय करायचो की मी आता 1 किलोमीटर इकडे एक आहे, इकडे एक स्टेशन आहे आर्मीचं, आणि आर्मीवाले मला तिथे अलाउड नाही करणार. तर मग मी थोडासा अंधार झाला की मध्ये थांबायचो, आतमधनं वाळवंटात घुसायचो, तिथे टेंट टाकायचो, तिथे रात्री झोपायचं, सकाळी उठायचं, परत सुरू व्हायचं. तर आणि दिवसा खूप गरमी, तर गरमीमुळं मग मला एक पडकं हाऊस पाहिलं मी, आणि ते पण आर्मीचंच होतं ते पण त्यांनी सोडलं होतं ते. दुपारी मग थोडा आराम करत होतो, तर आर्मीची गाडी आली आणि सगळं माझं लगेच, सगळी माझी बॅग, सगळे पासपोर्ट सगळं चेक केलं आणि घेऊन गेलं मला त्यांच्या कॅम्पमध्ये. आता म्हटलं कशासाठी घेऊन जायला तर मला माहिती नाही. तर ते म्हणले काय खाणार तू, जेवलायस का. म्हटलं नाही जेवलं.
मग त्यांनी माझ्यासाठी एक खिचडी आणली, व्हेज बिर्याणी बनवली होती. म्हणजे मी व्हेजिटेरियन होतो त्यावेळेस. तर आर्मीकडे पण एवढा पैसा नव्हता, त्यामुळे ते काय प्रत्येक वेळेस मीठ बनवतील असं काय नाही. मटन बिर्याणी किंवा अशी बिर्याणी ते काय बनवू शकत नव्हते. तर त्यांनी माझ्यासाठी मग व्हेज बिर्याणी दिली आणि ते घेऊन मग परत मग मी रस्त्याला. तर असे विचित्र प्रयोग अफगाणिस्तानमध्ये होते. बापरे. त्यावेळी तू व्हेजिटेरियन होतास म्हणजे तुझा हा काही वेगळा खाण्याचा वेगळा प्रवास आहे का, की नॉनव्हेज व्हेज तर फूड? तर झालं काय की मी 25 वर्ष नॉन व्हेजिटेरियन होतो. माझी आई आहे ती मासे विकायची, आत्या आई सोबत मासे विकायची. त्यामुळे नॉनव्हेज मी 25 वर्ष खाल्लं आणि यात्रा असताना सुद्धा मी नॉनव्हेज खायचो. तर जपानमध्ये जेव्हा मी पोहोचलो आणि जपानमध्ये माझी पहिली पदयात्रा केली मी, टोकियो ते हिरोशिमा नागासाकी. तर जो न्यूक्लिअर वेपन जो अटॅक झाला हिरोशिमा नागासाकी, तर त्याच दिवशी हिरोशिमा नागासाकी 2017मध्ये मी तिथे पोहोचलो त्या 2 ठिकाणी. तर तो जो माझा पदयात्रा होता त्याने माझ्या लाईफवर खूप इम्पॅक्ट केला. म्हणजे मी नॉनव्हेजचं व्हेज झालो, कारण एवढं पीसफुल जपान होतं. म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये जरी गेलात तर ते कोणाशी बोलणार नाही, खूप पीसफुल. म्हणजे रोडवर जाताना पण तुम्हाला एकदम आनंद वाटेल की चालायला, कारण वॉकिंगला वेगळा पाथ आणि कचरा नाही कसलाच, कोण तुम्हाला काय बोलणार नाही आणि खूप शुद्ध हवा आणि झाडं सगळीकडे, खूप सुंदर. तर त्या यात्रेने मला पहिल्यांदा निसर्गाच्या जवळ आणलं आणि त्यानंतरच मी ठरवलं की माझ्या जीवनामधली जी हिंसा आहे ती प्राण्यांवरची, ॲटलिस्ट मी ती कमी करू शकतो. तर मग तो माझा एक व्हेजिटेरियनचा प्रयोग तिथे सुरू झाला 2017मध्ये. त्यानंतर वेगन आणि परत व्हेजिटेरियन असं मग खालीवर होत गेलं. पण इतके देश फिरताना नुसतं व्हेजिटेरियन खाण्याची आबाळ नाही झाली कधी? हा खूप मोठा प्रॉब्लेम असायचा माझ्यासाठी, कारण मी लोकांच्या जेव्हा घरी राहायचो त्यावेळेस त्यांना बोलायचो की मी व्हेजिटेरियन आहे. तर त्यांच्यासाठी पहिल्याच गोष्ट की व्हेजिटेरियन म्हणजे काय नेमकं आणि व्हेजिटेरियन म्हणजे फक्त व्हेजिटेबल की काय. तर काही लोकांनी हॉटेलमध्ये असताना तर डायरेक्टच कच्च्या भाज्या माझ्या समोर घेऊन आल्या, काकडी वगैरे टमाटर डायरेक्टच टेबलवर. तर त्यांना ते कल्पनाच नाही आणि माणूस व्हेजिटेबल खाऊन जगू शकतो हे त्यांना पचतच नाहीये. मग त्यांनी कधी ऐकलं नाही आणि कधी प्रॅक्टिसही केली नाही. त्यांना मग खूप रिस्पेक्ट होता, अरे तू कसं जगतोस नेमकं, म्हणजे हे फळ हे खाऊन फक्त. तर त्यांच्यासाठी नवीनच होतं हे. आणि मग त्यातली त्यात मग त्यांना मग सांगायचो राईस चालतो, ब्रेड चालतो, दही चालतंय. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी, बीन्स असतात, तर त्या मग त्या ॲडजस्ट करायच्या. पण तो पण खूप मोठं कॉम्प्लिकेट, कारण त्यांना वाटतं की भारतामधनं त्यांच्याकडे कोणतरी पाहुणा आलाय, म्हणजेच गावाकडे की लोकांना पाहुणा आला की मटण घालणं हे म्हणजे आमच्या गावाकडे तरी उच्च प्रकारचा पाहुणचार. पण त्यांना खूप वाईट वाटायचं की अरे एवढा लांबणं आला आमच्याकडे आणि स्पेशल खातोय. तर ही खूप मोठी समस्या होती त्यांच्यासाठी. आणि मला पण व्हेज ढूंढणं हा एक मोठा खूप चॅलेंजिंग होतं, कारण रेस्टॉरंटमध्ये पण तुम्हाला ते व्हेजिटेरियन भेटणार नाही. तर खूप मोठे चॅलेंजेस होते त्यासाठी. आणि लकीली फ्रुट्स व्हेजिटेरियन, आणि मला फ्रुट्स खूप आवडतात. आणि ह्यामध्ये मी चूजी नाही आहे की मला हेच पाहिजे असं काय नाही, की जे भेटेल ते मी ॲडजस्ट करायचं मी यात्रेमध्ये. म्हणजे मी अमेरिकेपासून म्हणजे मेक्सिकोपासून ते कोलंबिया पेरूपर्यंत त्या देशांमध्ये त्यांचं बेसिक जेवण काय आहे की राईस असतो, सोबत आपले राजमा असतो ना, राजमा तो पाण्यामध्ये उकडलेला, थोडं मीठ टाकलेलं आणि मिठातला भात, आणि सोबत ते मग काय खातात की थोडंफार मांसाहार असतं, मटण वगैरे असतं, चिकन वगैरे सोबत. तर हे त्यांचे कॉम्बिनेशन. तर मग वेगवेगळ्या देशांमधले वेगवेगळे काय आहार, म्हणजे तुझं कंटिन्यू कर आणि मग नंतर मला सांग की वेगवेगळ्या देशांमधले लोकांचे आहार कसे आहेत. तर साऊथ अमेरिका जो आहे, कॉन्टिनेंट जो आहे पूर्ण अमेरिकन कॉन्टिनेंट, अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिका सोडला तर मेक्सिकोपासून खाली जर गेलो आपण तर राईस हे म्हणजे त्यांचं स्टेपल डाएट आहे. राईस, आणि राईस तिथं उगत नाही, तो आपल्याकडून जातो, पण त्यांचं राईस हा स्टेपल आहे. त्यासोबत बीन्स म्हणजे ज्या रेड कलरच्या असतात, तर राजमा नाही आहे, थोडासा वेगळा पदार्थ आहे, पण तो बीन्समध्येच कन्सिडर होतो. तर ते आणि सोबत मीठ, एग्स, तर असा हा त्यांचा आहार आहे. मेक्सिकोमध्ये मग टॉर्टियाज आहेत, चपातीसारखं आपलं असतं, ते मक्यापासून बनवलेलं असतं, तर ते आहे. पण मोस्टली राईस हे कॉमन आहे आणि त्यासोबत थोडंसं व्हेजिटेबल्स कधीतरी घेतात ते. तर मी 6-7 महिने फक्त हेच खात होतो की राईस बीन्स, राईस बीन्स, राईस बीन्स. त्याच्यापेक्षा वेगळं काय, मला लंच, ब्रेकफास्ट, डिनर तिन्ही टाईमला हेच भेटायचं मला. हो, तर तिन्ही टाईमचं हे जेवण माझं. आफ्रिकामध्ये एक इंटरेस्टिंग जेवण होतं, तिथं होतं ते बोलतात शिमा. शिमा म्हणजे काय की आपला जो शिरा असतो, फक्त त्याच्यामध्ये ते काय करतात की पाण्यामध्ये, उकळलेल्या पाण्यामध्ये मका जे आहे तिची पावडर टाकतात आणि त्याच्यापासून शिऱ्यासारखा तो पदार्थ तयार होतो. शिराचा म्हणजे रव्याचा शिरा आपला? नाही, हे मकेपासून बनलेला, साखर वगैरे काहीच नाही त्यात, बाकी काहीच नाही, फक्त प्लेन. आणि ते इतका मोठा तो असं खातात ते, एक हात भरून,
आणि सोबत कच्च्या भाज्या असतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, कसावा म्हणून आहे एक भाजी. बरं. तर तिचे जे हिरवे पत्ते आहेत, ते चॉप करून फक्त पाण्यात टाकतात. काही श्रीमंत लोक असतात ते तेल टाकतात, आणि त्यासोबत हे 2 पदार्थ ते खातात. ह्याच्यापेक्षा वेगळे काही ते खात नाहीत. बरं. आणि त्यांना असं वेगळं दिलं तर ते तिखट किंवा आपल्या मिरच्या टाकल्यात, खूप जास्त सॉल्ट टाकलं, तेल टाकलं, तर ते त्यांना आवडत नाही. अच्छा. तर खूप सिम्पल डाएट आहे त्यांचा आणि खूप हेल्दी डाएट आहे. बरं. तर मग ते खायचो मी, किंवा सोबत कधीतरी राईस. म्हणजे राईस त्यांच्यासाठी ही एक लक्झरी. ओके. ब्रेड त्याच्यापेक्षा वरती. म्हणजे बरं. ब्रेड मला आठवतंय की क्रिसमसचा दिवस होता 2000 मला वाटतं 18मध्ये. बरं. 2018 क्रिसमसचा दिवस. तर एक फॅमिलीमध्ये एक दारुडा माणूस सायकलवर असा चालत होता रोडनी, हां. आणि मी आणि जपानचे बुद्धिस्ट मॉन्क, आम्ही दोघं पदयात्रा करत होतो ते बरं. झिम्बाब्वेमध्ये. हां. तर ते मला भेटले रस्त्यात, एक हातात बॉटल एक हातात सायकल. तर ते म्हणले, कुठनं आलात, काय करतायत? आम्ही म्हणलो भारतातून आलो आहे, जपानमधून आलो. तो खूप खुश झाला, अरे इतनं दूरचा, इतकं लांबून आलायत तुम्ही, चला माझ्या घरी. तर तो आम्हाला एका जंगलामध्ये घेऊन गेला आतमध्ये. हं. तो चालतोय, आम्ही महागत होतो, म्हणलं संपते कधी घरी येतं यायचं, आम्हाला आतमध्ये घेऊन चाललाय. बरं. तर चालतंय मग त्याचं मग घर दिसायला लागलं. 4-5 अशा रांडॉल्स म्हणतात त्याला, म्हणजे सर्क्युलर, म्हणजे गोल आकाराची अशी घरं असतात, ओके. आणि वरती चिपाडापासून किंवा आपले गवतापासून बनवलेली ती हट. बरं. तर त्याच्या आत ते सगळी मातीने सारवलेली पूर क्लीन जागा, म्हणजे खाली सगळी लाल माती, आजूबाजूला चिकन आणि काय म्हणतात गाया, आणि आजूबाजूला शेती होती, हां. पण ती काढली होती सगळी, मकाची शेती होती ती त्यांनी सगळी काढली होती त्यावेळेस. उन्हाळा होता, कडक उन्हाळा होता. बरं. तर मग त्यांच्या परिवारचे लोक जमले होते. तर मग त्यांनी आम्हाला बसवलं. तर मग क्रिसमसच्या दिवशी त्यांचं जेवण काय असावं की ब्रेड आणि भारतीय पद्धतीचा चहा, आई गं. आणि ब्रेडवर थोडं बटर लावलेलं. खूप सुंदर, म्हणजे ते त्यांच्यासाठी ते खूप स्पेशस होतं. आणि मग ते आम्हाला त्यांनी देऊ केलं, आणि सोबत मग सगळे त्यांचे पाहुणे रावळे आले, मग गाणे गातायत आमच्यासाठी वगैरे, आणि खूप मजा. म्हणजे ते क्रिसमस आमच्यासाठी खूप मोठी सेलिब्रेशन होतं. वाव. तर असंही म्हणजे आपल्यासाठी जे भात आहे म्हणजे नॉर्मल, त्यांच्यासाठी ती लक्झरी आहे. लक्झरी. म्हणजे आठवड्यातनं एकदा ते खातात, नॉर्मली हेच खातात, पण आठवड्यातनं एकदा राईस आणि सोबत चिकन वगैरे. तर असं ते त्यांचं जेवण. जपानच्या लोकांचं? जपानच्या लोकांचं म्हणजे सगळं मीठ असतं, म्हणजे नॉनव्हेज हा त्यांचं बेसिक आहे, म्हणजे प्रत्येकात नॉनव्हेज. पण माझ्यासाठी खूप मोठे चॅलेंज होते त्यात जपानमध्ये व्हेज शोधणं. पण ते सगळे नॉनव्हेज खाताना तू व्हेज, म्हणजे तू जपानमध्येच व्हेजिटेरियन झालास ना, मग हे तुला मोटिवेशन तिथे कसं काय मिळालं? म्हणजे मला वाटतं आपलं जेव्हा इच्छा असते की आपल्याला करायचं आहे, त्यावेळेस आपण शोधलं पाहिजे, आणि ते सापडतं म्हणजे. आणि लकीली काय आलं की मला शोधायची गरज पडली नाही, कारण मी 1 महिना एकत्र चाललो, आणि त्यावेळेस जे भेटेल ते खायचो. बरोबर. आणि 1 महिना मी जेव्हा व्हेजिटेरियन झालो, त्यावेळेस मग मी एक जपानीज बुद्धिस्ट ग्रुप होता, निप्पॉनजान मिहोजी म्हणून एक जपानीज सेक्ट आहे, बरं. आणि त्यांचे जे फाउंडर आहे फुजी गुरुजी, ते गांधींचे मित्र आहेत. तर ते फक्त मंदिरात राहत नाहीत, ते पदयात्रा करतात, बरं. आणि ॲक्टिव्हिजम करतात, नॉन व्हायलन्सचा प्रचार करतात. हं. तर ते दरवर्षी टोकियो हिरोशिमाची पदयात्रा करतात, बरं. न्यूक्लिअर वेपनच्या विरोधात. हं. तर मी त्यांच्यासोबत पदयात्रा केली. तर त्याच्यामधली एक आरिमरा सान म्हणून ती एक महिला होती. बरं. तर तिच्याकडे जेवणाचं नियोजन होतं सगळं, म्हणजे ते व्हेजिटेरियन नॉन जे आहे ते आणायची. अच्छा. आणि ती मग माझ्यासाठी काहीतरी काय न शोधायची, म्हणजे टोफू असेल, नूडल्स असतील, राईस असेल, पोटॅटो असतील, बरं. असं काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन करून ती माझ्यासाठी करायची. बरं. त्यामुळे मी सर्वाईव्ह झालो, नाहीतर मला खूप कठीण होतं, म्हणजे व्हेजिटेरियन जपानमध्ये. बरं. राईस बॉल नावाचा एक प्रकार असतो, हां. म्हणजे एक राईसचा बॉल बनवतात, त्याच्या आतमध्ये प्लम्स टाकतात, ओ. सॉल्टेड प्लम्स, आणि वरती नुरी ते लावतात, आणि खूप सुंदर पदार्थ आहे तो. बरं. म्हणजे तो व्हेजिटेरियन पदार्थ आहे, तो मला खूप जाम आवडायचा. बरं. मग तो राईस बॉल्स मला रोज भेटायचे, सकाळ संध्याकाळ 3 टाइम. किती वेगळ्या प्रकारचे पदार्थ तू खाल्ले असतील, आय एम शुअर. की एवढं भारी. सगळ्यात वर्स्ट जे खाल्लंय व्हिएतनाममध्ये, हां. म्हणजे तिथे काय आहे की अंडे खूप खातात, हां. छोटी छोटी, आणि बदकाचे अंडे असतात, खूप छोटे छोटे असतात. बदकाचे? हां, बदकाचे, अच्छा. आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे पण असतात. बरं. आणि छोटे अंडं होतं, ते मला माहीत नाही कोणत्या प्राण्याचं. तर ते उकडलेले अंडे ते द्यायचे. पण त्यांच्याकडे प्रकार असा आहे की ते अंडं असं असायचं की ते, म्हणजे जेव्हा आपण फ्रेश अंडं असं आपण घालं की वरती व्हाईट कलरचं असतं, हां. आतमध्ये बल्क असतं, बल्क असतं. तर ते नॉर्मल. पण ते काय करायचे की त्याला उबून द्यायचे, आणि म्हणजे तुम्ही जे म्हणजे फोडलं त्याला की म्हणजे ती कोंबडी जशी थोडीफार जन्मते ना, तशी खातात ते. आई गं. ते सगळ्यात गोष्ट होतं पाहणं माझ्यासाठी. आणि ते लोक खूप प्रेमाने खायचे, म्हणजे त्यांच्यासाठी ते म्हणजे खूप आवडता पदार्थ त्यांचा.
तर अशा व्हिएतनामच्या गोष्टी आहेत. म्हणजे अनइमॅजिनेबल फूड आहे. म्हणजे एशियामध्ये थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चायना, हाँगकाँग, जपान, अनइमॅजिनेबल. तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही की हे आपण खाऊ शकतो की काय. म्हणजे किडे असतील. म्हणजे कंबोडियामध्ये काय असायचं की मी पदयात्रा म्हणजे सायकलवर होतो त्यावेळेस, आणि मी एक शेतामध्ये, प्रत्येक शेतामध्ये पाहायचो की एक बादली असायची आणि त्याच्यावरती एक कॅरी बॅग अशा अडकवलेली असायची. म्हणलं हे काय नेमकं, काय कशासाठी हे. तर नंतर मग मला कळलं की रोडवरती लोक किडे विकतायत. म्हणजे आपला तो नाकतोडा आहे, नाकतोडा, तसे ते प्राणी छोटे छोटे नाकतोड्यासारखे. तर ते रात्री काय करायचे की एक प्लॅस्टिकची एक थैली लावायचे, त्याच्यावर एक बल्ब लावायचे आणि किडा लाईटकडे अट्रॅक्ट होतो, मग तो आपटायचा त्याच्यावर, आणि बादलीमध्ये अर्ध पाणी असायचं अर्ध, तर मग तो डायरेक्ट बादलीमध्ये पडायचा आणि मग सकाळी ते सगळे कलेक्ट करायचे आणि मग सगळे उचलून जसे आपण भजे सोडतो ना पाण्यात तसे सोडायचे डबदेशीने आत सगळेच, आणि मग ते फ्राय करायचे. मग फ्राय करून आपण जसं आपल्या रोडवर लोक गाड्यावर खारमुरे वगैरे विकतात, तर तसे असे मांडलेले ढीग, आणि मग ते असं स्कूप करून आपण जसे खारमुरे घेतो ना तसे ते मग तुम्हाला देणार ते. तर असे ते पदार्थ रोडवर विकायचे कंबोडियामध्ये. तर डेंजर आहे. हा, अनइमॅजिनेबल. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. आणि मी पाहिलं जगभरामध्ये आपले जे भारतीय लोक आहेत ना, त्यांच्यासाठी इंडियन रेस्टॉरंट म्हणजे ते अजिबात ट्राय करत नाही. हार्डली 2-3 लोक करत असतील, पण मोस्ट ऑफ द इंडियन लोक जे आहेत तेच खातात का? ते रेस्टॉरंटच्या जवळून जात नाहीत, कारण स्मेल एवढा स्ट्रॉंग आहे. म्हणजे फिश सॉस वापरतात ते, तर ते आपल्याला स्मेल घेणं किंवा त्याची काही देशांमध्ये, युरोप अमेरिकेमध्ये ते टेस्टच लागत नाही, कारण त्याचे जे इन्ग्रेडियंट आहेत खूप माइल्ड आहेत. आणि कारण आपण एवढे स्ट्रॉंग खातो की आपले सगळे सेन्सेस बर्न झालेले आहेत. म्हणजे आपल्या एवढं स्पायसी तू कुठेच खाल्लं नाहीस का? थायलंडमध्ये एक होतं, डायरेक्ट चिल्लीज खातात ते, डायरेक्ट रॉ चिल्ली पेस्ट करून टाकतात डायरेक्ट. जपानमध्ये एक ओशी नाव काहीतरी, विसरलो मी नाव त्याचं, तर ते रेड कलरची चिली असते, ते खूप स्ट्रॉंग असते. आणि मेक्सिको, या 3 देशांमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग होतं, बाकी मग सगळं माइल्ड होतं. आणि म्हणजे 50 वर्ष यात्रा केल्यानंतर, म्हणजे 50 देशांची यात्रा केल्यानंतर आता मला ते तिखट जातच नाही. म्हणजे मी आता ते बंदच ऑलमोस्ट केलेलं आहे, कारण माझे सेन्सेशन आता स्ट्रॉंग झालेले आहेत. त्याच्यामुळे थोडं जरी खाल्लं तरी खूप त्रास होतो मला. ओके. म्हणजे थोडं स्पायसी जरी खाल्लं तरी. वाव. म्हणजे सगळ्यात जास्त डेंजर ते व्हिएतनामचं अंड होतं. मी जेव्हा इथिओपियामध्ये होतो तर एक छोट्याशा गावामध्ये होतो, आणि आजूबाजूला रोड होते पण गाड्या होत्या त्याच्यावर, सगळे गाय आणि बैलच फिरायचे, मोस्टली गाय. तर तिथे खूप जे ट्राईब जे आहेत त्या खूप म्हणजे अजूनही त्या बाहेर आल्या नाहीत. म्हणजे त्या विकासाच्या मार्गावर आपण जो म्हणतो त्या मार्गावर आता नाहीत, ते नेचरमध्ये राहतात आणि गाय बैल. तर आम्ही एका छोट्याशा शॉपमध्ये होतो, मी आणि एक माझा जर्मनीचा मित्र होता. तर सकाळी ते मोठा प्राणी त्यांनी कापला आणि अडकवलं. तर म्हणलं आपल्या गावाकडे असतं की मटण अडकवतात आणि लोक सकाळी येतात, 1-2 किलो 3 किलो बॅग घेऊन घरी जातात आणि बनवतात. तर त्यांनी पिशवीमध्ये न देता प्लेटमध्ये दिलं. आणि म्हणलं प्लेटमध्ये का दिलं आहे, आणि वरती एक स्ट्रॉ, म्हणजे ते काय म्हणतात काडी, टूथपिक सारखी, आणि थोडं काहीतरी मीठ वगैरे टाकलं होतं त्यांनी, आणि डायरेक्ट सर्व करत होते, अर्धा किलो पावशेर. आणि त्याचं काय करायचं आता प्लेटमध्ये. मला वाटतं आता, कारण व्हिएतनाममध्ये असं असतं की तिथे तुम्ही डायरेक्ट, तुमच्याकडे स्टोव असतो, तुम्ही तुमचे व्हेजिटेबल टाका, स्वतःच कुक करा. मला असं काही प्रकार असेल तर डायरेक्ट त्यांनी सुरू करायला खायला, डायरेक्ट रॉ मीठ. आणि तो माझा मित्र, त्यांनी सुरू केलं, ते पाहूनही पळूनच गेलो तिकडे. हा कोणता मित्र? हा एक जर्मनी, आणि त्याचं कॉम्बिनेशन असं की त्याची आई जपानीज, त्याचे वडील जर्मनचे. तर त्याच्यामध्ये तो आता युकेला असतो. तर तो मला भेटला होता यात्रेत, आणि मग त्याच्यासोबत असताना, आणि तो ट्राय करायचा, म्हणजे तो वेगळे पदार्थ खायचा, कारण मी व्हेजिटेरियन असल्यामुळं मला काही अपॉर्च्युनिटी नसायची की नवीन पदार्थ ट्राय करणं. पण तो सगळे एक्सप्लोर करायचा, आणि त्यांनी माझ्यासोबत खाल्लं. तर कसं लागलं म्हटलं, तो मला सगळ्याला लागलं खूप मला सगळं. ओव्हरऑल या जर्नीमध्ये किती मित्रमैत्रिणी झाले तुमचे? हजारो मित्रमैत्रिणी, आणि सगळ्यात महत्त्वाचे की मदर्स. म्हणजे माझ्याकडे चायनीज मदर आहे, जर्मन मदर आहे. तर ती आरिमरासाची गोष्ट सांगितली मी तुला जपानमध्ये, तर तिने माझी खूप काळजी घेतली तिथे, आणि ती माझी आई एक बनली. मग एक UK एक बर्मिंगममध्ये तिथे एक आहे फ्रॅन नावाची, सर्बियामध्ये आहे, अशा जे युझबेकिस्तानमध्ये आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहे, फ्रेंड्स आहेत. तर जगामध्ये कुठेही जाऊन मी आत्ता राहू शकतो, त्यांच्यासोबत काम करू शकतो. आणि येतात, म्हणजे आता रिसेंटली काही मित्र आले होते इंडियामध्ये, तर येत राहतात. म्हणजे कम्युनिटी वाईज खूप मोठी बनली आहे तुमची. येस. पण आई का म्हणावं असं वाटलं प्रत्येक देशातल्या
तिकडच्या कोणाला तरी, तिकडच्या व्यक्तीला. म्हणजे आई ही खूप मोठी Yes. गोष्ट आहे आपल्या आयुष्यात. मग म्हणजे माझ्या जन्माची एक वेगळी स्टोरी आहे की माझी आत्या आहे, तिला 3 मुली होत्या आणि तिला मुलगा नव्हता. आणि माझ्या आईला साधारण आम्ही 4 मुलं, 4 भावंड. बरं. तर मग त्यांनी मला लहानपणीच पदरात ते टाकलं. तर त्याच्यामुळे ती आत्यासोबत राहायची आमच्यासोबतच. बरं. मग ती माझी एक आई होती लहानपणीच. म्हणजे मल्टिपल आया असणं हे माझ्यासाठी नॉर्मल झालं त्या ठिकाणी. त्याच्यामुळं अजून ज्यांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं, मग त्यांना मी आई म्हणून आईनंच म्हणतो. म्हणजे एवढं प्रेम देतात. आणि महिलांनी खूप प्रेम दिलं मला, कारण सगळ्यात प्रेमळ मला अनुभव आला तो महिलांचा. कारण खूप ठिकाणी जी छोटे छोटे रेस्टॉरंट असतात ती महिला चालवतात आणि मग ते मला थांबवायचे, अच्छा. विचारायचे, मला जेवण खाऊ घालायचे, आराम कर, आंघोळ कर. तर चायनामध्ये असताना अशात मी पहिला दिवस होता माझा, एंट्री केली. तर त्यांनी माझा पासपोर्ट, त्यांना वाटलं की मी रॉचा एजंटच आहे, कारण 25 वय माझं आणि मल्टिपल कंट्रीजमध्ये आणि व्हिएतनाम ते चायना अशी जंगलाची बॉर्डर त्या ठिकाणी मी क्रॉस करतोय. तर त्यांनीच खूप स्क्रुटनी केली, हे सगळं पाहिलं, चेक केलं आणि मग सोडलं मला. आतमध्ये गेलो तर मला चायनीज येत नाही, तर त्यांना इंग्लिश येत नाही. तर खूप मोठा प्रॉब्लेम आला. आणि मग रात्री मी एक ठिकाणी एक बुद्धिस्ट टेम्पलमध्ये येऊन धडकलो. तर तिथे एक महिला होती आणि तिने मला लगेच ॲक्सेप्ट केलं. ती म्हणली राहा. आणि ती माझी चायनीज मदर बनली. कारण तिने काय केलं, एक ती म्हणली तू खूप थकला आहेस, अजून एक दिवस राहा. तर माझं जेवण बनवलं, त्यांच्यासाठी माझ्यासाठी खूप जेवण बनवलं, खूप काळजी घेतली माझी. माझ्यासाठी इंग्लिशमध्ये चायनीजमध्ये लिहून घेतलं की मी कोण आहे, काय करतोय, कारण मला बोलता येणार नाही लोकांशी, लँग्वेज हा मोठा बॅरियर. आणि मग तिने काय केलं की तिने फोन केले तिच्या रिलेटिव्सला, मी तिथे जाणार आहे. तर मग मी जसं पुढे जाईल तसं ती लोक मला भेटायची, माझी काळजी घ्यायची. तर तिने खूप मला प्रेम दिलं त्या चायनामध्ये. आणि मग नंतर पण मला मेसेज करायची विचॅटवर की कसा आहेस तू, कुठे पोचला आहेस, काय करतोयस. तर असे खूप चांगल्या महिला मला भेटल्या की, आणि त्यांनी मला खूप प्रेम दिलं. त्यामुळं मग हे जगच माझं कुटुंब आहे माझ्यासाठी. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सांगतातच की अवघे विश्वाची माझे घर. आणि यात्रा करत असताना ते झालंच, म्हणजे ॲक्च्युली प्रॅक्टिकली झालं माझ्यासाठी. कारण जगाच्या कुठेही माझे भाऊ आहेत, बहीण आहेत, फ्रेंड्स आहेत, आई आहेत, अशा जगात कुठेही जाऊन मी राहू शकतो आता सध्या. तू हे लँग्वेज बॅरियरचं म्हणालास. आता ही म्हणजे एखाद लँग्वेज आपल्याला येत असते भारतीय लोकांना, आपल्या येतातच, पण बाहेरची एखादी आपण शिकतो. इतक्या देशात जायचं म्हटल्यावरती तू काय सगळ्या भाषा तर शिकला नसणार आहेस. मग कसं मॅनेज केलंस हे लोकांशी कम्युनिकेट करणं? कारण भाषा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो आपण कुठेही बाहेर गेलो तर. तर इंग्लिश तर म्हणजे इंजिनिअरिंग असताना मग थोडेफार येत होते बरं. आणि इंग्लिशमुळे मग कम्युनिकेशन करू शकलो जगभरामध्ये. पण इंग्लिश लिमिटेड आहे. म्हणजे चायना, एशियामध्ये मोस्टली इंग्लिश येत नाही. आणि बरं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माझा एशिया. आणि एंट्री मी केली आणि कसं यात्रा करायची हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न होता. बरोबर. आता हजारो स्कूलमध्ये मी जगभराच्या गेलो, पण सगळी लँग्वेजचा मोठा प्रॉब्लेम होता. तर ते लोक मला इंग्लिश, म्हणजे आता मी जरा स्पेनमध्ये असेल तर तिथे मला स्पॅनिश भाषेचे टीचर ते माझी भाषा कन्वर्ट करायचे. मी इंग्लिश बोलायचो, ते स्पॅनिशमध्ये ट्रान्सलेट करायचे. बरं. तर आता चायनामध्ये काय झालं की आता चालतंय, तर त्यांना काहीच समजत नाही इंग्लिश. तर मग मी एक पॅम्पलेट बनवली. मग पॅम्पलेटवर मी कोण आहे, माझा संदेश काय आहे, मी गांधींची यात्रा करतोय, तर मग ती मी त्यांना दाखवायचो. बरं. माझा एक बॅनर असायचा, तर त्याच्यावर लिहिलेलं असायचं की गांधी पीस वॉक. आणि मग ते लोक वाचायचे आणि ते पाहून माझ्यासोबत यायचे. म्हणजे गांधीजींचा फोटो हे माझ्यासाठी म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट होतं माझ्यासाठी. कारण ते पाहूनच त्यांना वाटत की हा माणूस चांगला असेल. कारण गांधीजींचं नाव एवढं मोठं आहे जगभरामध्ये. म्हणजे 100पेक्षा जास्त देशांमध्ये गांधींचे स्टॅच्यू आहेत. आणि एवढं रिस्पेक्ट, गावोगावी रिस्पेक्ट करतात. एक पेरू विकणारी बाय होती, तिने सांगितलं की यार आम्ही जेव्हा गांधींची हत्या झाली आम्ही त्यांचं रेडिओवर ऐकलं ते, आणि ती रडत होती माझ्यासमोर. तर असे ही लोक भेटले मग यात्रेमध्ये. आणि गांधी खूप प्रेम करतात. भेटली तुला? ही थायलंडमध्ये भेटली मला ती. ओके. आणि छोट्याशा गावामध्ये, म्हणजे पेरू विकत होती, तिचं बाग होता शेजारी. आणि ती सांगते असं, तो म्हणलं गांधीजी इथे पण पोचलेत. म्हणजे त्यांना काही घेणं देणं नाही की स्वातंत्र्य भेटलं भारताला हे, पण गांधीजी एक चांगला माणूस गेला त्यासाठी तिला दुःख झालं. आणि संबंध जगामध्ये झालं, म्हणजे अमेरिका असेल, युरोप असेल, आणि जो खूप साऱ्या स्टोरी आहेत. आणि जगामध्ये सगळ्यात जास्त रिस्पेक्ट करणारा माणूस गांधीजी. कारण एवढ्या साऱ्या देशांमध्ये स्टॅच्यू असणं, एकही पॉलिटिकल लीडर नाही जगाचा की त्याची स्टॅच्यू एवढ्या साऱ्या देशांमध्ये, एकही पॉलिटिकल लीडर नाही. म्हणजे तीन जगातले सर्वश्रेष्ठ लोक मला जे माहिती आहेत आणि त्यांचे पुतळे मी जे पाहिले त्याच्यामध्ये गौतम बुद्ध भेटतात, जीसस क्राइस्ट आहेत, आणि तिसऱ्या नंबरला गांधीत. एवढं ॲक्सेप्टन्स जगामध्ये गांधींचा आहे. आणि कसा, म्हणजे त्यामुळे त्यांचा अप्रोच तुझ्याकडे बघण्याचा खूप बदलला? हो, म्हणजे खूपच वेगळा, की त्यांनी मला पाहिलं की त्यांना वाटायचं हा गांधींचा माणूस आहे. आणि गांधींचा माणूस काय चोरी करणार नाही, विचार करणार नाही. तर त्यांनी मला मग त्यांच्या घरामध्ये लोक ठेवायचे.
आणि माझी सगळी काळजी म्हणजे राहण्याचं खाण्याचं त्यांच्या फॅमिलीशी बोलवायचे. आणि सगळ्यात मोठं एक ट्रिकी पॉईंट असं की जगामध्ये अजूनही तो म्हणजे आहे की पुरुषसत्ताक जी आपली जी रचना आहे आणि त्याच्यामुळे काय आहे की महिला जेव्हा मला भेटायची म्हणजे मोस्टली महिला घरी असतात तर मग मी विचारायचो की तुमच्या घरी राहू का मी. आता महिला एकटी आहे ती कशी इन्व्हाइट करेल. मग ती तिच्या आतमध्ये जायची नवऱ्याला भेटायची मग नवरा यायचा मग नवरा माझ्याशी बात करायचा की कोण आहे कुठून आलास काय. मग सगळं कन्फर्म झालं तर आत घ्यायचं नाही तर काही लोक मग मी दुसऱ्या घरी जायचो. तर मग महिलांना ती सगळीकडे तो हे अधिकार नाही की डिसिजन मेकिंगचा. आणि इव्हन अमेरिकेमध्ये असताना तो मी पाहिला. पण सगळ्यात इंटरेस्टिंग देश होता कोस्टारिका. आणि तिथे संध्याकाळ झाली आणि खूप रोड तंग होता आणि जंगल होतं खूप आणि स्लोप असल्यामुळं मग मला टेंट टाकता येत नव्हता आणि पाऊसही चालू होता. तर म्हणलं चांगली एक जागा पाहूयात. तर एक छोटंसं घर दिसलं मला खूप झाडं होती आणि तिथं मग ती महिला होती आणि तिला मी विचारलं आणि माझ्या एजचीच होती आणि तिला 1-2-3 मुलं होती. तर तिला विचारलं की मला आज रात्री राहायचं आहे तर मी राहू शकेल का. ते म्हणले हां वेलकम. मला शॉकच बसला की ती पहिली महिला होती माझ्या सबंध यात्रेमधली की ती म्हणली की तू राहू शकतोस. म्हणजे ती एकटी होती त्यावेळेस. एकटी असूनही हां तिने ॲक्सेप्ट केलं. तर ती ब्युटी होती त्या देशाची कोस्टारिकाची. कारण एज्युकेशन त्यांचं एवढं जास्त आहे कारण मोस्ट ऑफ द त्यांचा फंड आहे तो एज्युकेशनमध्ये जातो. त्याच्यामुळे एज्युकेशनमुळं तो देश खूप म्हणजे वाईल्डली विकत झाला आहे. म्हणजे इन्व्हायरमेंट असेल हेल्थ केअर असेल एज्युकेशन असेल या सगळ्या गोष्टींमध्ये ती लोक खूप पुढे आहेत आणि खूप एन्जॉय करतात. म्हणजे अनइमॅजिनेबल म्हणजे कोस्टारिकापेक्षा जास्त एन्जॉय मला जगामध्ये कुठे सापडला नाही. तर खूप जॉयफुल लोक आहेत ती आणि तिने ॲक्सेप्ट केलं मला. ते खूपच शॉकिंग होतं आणि ते कुठं घडलं नाही नंतर. म्हणजे तोच एकमेव असा देश होता की तिथे मला एका महिलेने डायरेक्ट एंट्री दिली घरामध्ये. मला सांग की आता एक पुरुष म्हणून तू इतक्या इझिली हा एक डिसिजन बनवू शकलास. अशा वेळेला एखाद्या बाईला जर का वाटलं की आपण असं जग फिरावं तर ती कितपत करू शकते. पॉसिबिलिटी आहे आणि मी जशा महिला पाहिल्या म्हणजे माझ्या यात्रेमध्ये आम्ही सोबतही काही ठिकाणी यात्रा केली. जिथे अमेरिका असेल युरोपमध्ये असेल खूप साऱ्या महिला भेटल्या मला आणि त्यांनी ह्या सक्सेसफुल यात्रा केलेल्या आहेत सायकलवर. असं एक जर्मनची एक मुलगी होती मॅक्स नाव होतं तिचं. तर ती पण माझ्यासोबत नॉर्थ अमेरिका ते दक्षिण अमेरिका अशी ती सायकलवर यात्रा करत होती एकटीच होती ती आणि सतत सायकलवरती पण अननोन लोक टेंटमध्ये राहणं. तर ती पॉसिबिलिटी आहे. आणि महिलांसाठी एक सॉफ्ट कारण असतो म्हणजे आता समजा मी पुरुष आहे तर महिलांचं खूप इझी असं आहे की हा महिला आहे ती तर तिला जास्त प्रोटेक्ट केलं पाहिजे. तर लोक डायरेक्ट किचनमध्ये जाऊ शकते. मी किचनमध्ये नाही जाऊ शकत. घरात ॲक्सेस सगळं डायरेक्ट किचनमध्येच म्हणजे मी तिथपर्यंत नाही पोहोचू शकत पण ती तिथपर्यंत पोहोचू शकते. आणि तिला जास्त समजतं माझ्यापेक्षा कारण ती डायनॅमिक्स घराचे महिलांकडून कारण महिलांना मी जास्त भेटू शकणार नाही. तर ती एक स्त्री म्हणून ती जास्त सिक्युअर फेस करू शकते. सोबत डेंजर म्हणजे इंडियासारखा देश असेल का रिसेंटली जे घडलं आपल्याकडे असे जे देश आहेत तिथे खूप कठीण आहे महिलांसाठी. पण युरोप असेल साऊथ अमेरिका असेल नॉर्थ अमेरिका असेल तर त्या ठिकाणी महिला फ्रीली ट्रॅव्हल करू शकतात. अफगाणिस्तान पाकिस्तान अशा देशामध्ये पण महिला जाऊ शकतात मला वाटतं सेफली. इस्लामिक कंट्रीमध्ये मला वाटतं खूप सोपं आहे त्यांच्यासाठी कारण आणि त्यांच्यासाठी खूप चांगलं ह्या कारणाने की मी सुदानमध्ये होतो अफगाणिस्तानमध्ये होतो पाकिस्तानमध्ये होतो. तर सुदानचा जो मी पदयात्रा केली तिथे तर तिथे मला असं जाणवलं की मला रोडवर एकही महिला दिसत नव्हती. सगळे पुरुष सगळीकडे पुरुष. आणि महिला आहेत का नाही इथे. आणि मग जेव्हा लोकांच्या घरी मी राहायला लागलो त्यावेळेसही पुरुष कारण जी जेवणचं ताट आहे ना ॲटलिस्ट ते तर महिला घेऊन येणार पण ते पण पुरुष घेऊन येणार तिथे. ते पुरुषसत्ताक कल्चर आहे आणि महिलांना स्पेस एवढा नाहीये. पण असायच्या ना घरात महिला असायच्या पण त्या किचनमध्ये म्हणजे फक्त किचनमध्येच काम करणं हेच त्यांची लाईफ. तर त्या मग आतमध्ये असायच्या आणि मला एखादी वयस्कर महिला आली तर भेटायची. एकच क्षण आठवते मला की रमदानचा महिना आणि रमदानचा दिवस होता तो. तर त्या दिवशी मग ती सगळ्या महिला मग त्यावेळेस बाहेर आल्या होत्या आणि त्यांनी पहिल्यांदा शेक हँड केला मला. म्हणजे आज म्हणलं हा महिला आहेत त्या देशामध्ये. तर ते जाणवलं मला ते रमदानच्या दिवशी. इतर दिवशी तुम्हाला महिला दिसणारच नाही अजिबात. पण या सगळ्या देशात महिलांना म्हणजे तुझ्यासारख्या एखाद्या महिलेला जाता येणं इझी का आहे तुला असं का वाटतं. कारण महिलांचं रिस्पेक्ट पण करतात ती लोक तेवढंच. त्यात त्यांची काळजी पण तेवढी घेतात आणि त्यामुळं मी काही महिलांना पण भेटलो आणि त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स आला या देशांमध्ये. म्हणजे इराण असेल अफगाणिस्तानमध्ये पण सुद्धा मला वाटतं कारण ते त्यांचं कल्चर असं आहे की तू
म्हणजे खूप जास्त काळजी करणं ते महिलांचं. प्रोटेक्टिव्ह आहेत हां, त्यांच्या प्रोडक्टिव्ह बाबतीत. महिलांबाबत. तर तिला जास्त सेफ एरियामध्ये ठेवणं हम्म. किंवा घरामध्ये चांगलं ठेवणं. हम्म. तर ती एक कल्चरचा पार्ट आहे त्यांच्या. आणि मुस्लिम कंट्रीमध्ये हॉस्पिटॅलिटी खूप भारी आहे. म्हणजे तुम्हाला कधी बरं. जास्त त्रास होणार नाही. म्हणजे इराणच्या खूप स्टोऱ्या ऐकल्यात, मला जायची इच्छा आहे. अच्छा, तू इराण नव्हता नाही कव्हर गेलो हो. केलंस या पण देशात. अफगाणिस्तानमध्ये गेलोय, पाकिस्तानमध्ये, म्हणजे अल्टिमेट म्हणजे काही पातळीवरती जातील अनइमॅजिनेबल आहे. म्हणजे मी जेव्हा पाकिस्तानमध्ये होतो तर लोक त्यांचा जॉब बिझनेस सोडून आमच्या मागे 24 तास आमच्यासाठी कार घेऊन येणं, 12-12, 13-13 तास आमच्यासाठी कारने आम्हाला सोडलं. म्हणजे एक शिकारपूर नावाचं शहर होतं, हं. ते साधारण 1400 किलोमीटर होतं लाहोरपासूनचं जर असेल, तर तो आम्हाला ड्राईव्ह करून घेऊन आला. बघ मग हॉस्पिटॅलिटी कोणत्या दर्जाची आहे. म्हणजे तो एक डॉक्टर आहे, आपलं सगळं प्रपंच, आपलं डॉक्टरी सगळं सोडून आमच्या मागं तो फिरतोय. तर एवढी लेवलची हॉस्पिटॅलिटी आम्ही एक्सपिरियन्स केली पाकिस्तानमध्ये. पण म्हणजे तू जाण्याच्या आधीचा तुझा त्या देशाकडे बघण्याचा अप्रोच आणि गेल्यानंतरचा असा काही वेगळा होता का? कारण मला तर कोणी, म्हणजे मी स्वतःच इमॅजिन करू शकते की मला कोणी सांगितलं तर मी पहिली घाबरेन, मला तर भीतीच वाटेल जायची. तर अप्रोच वाईज बदलला का? किंवा तू काहीतरी एक आपला माइंडसेट असतो ना कुठच्या तरी एका ठिकाणबद्दलचा, तर तुझा तो वेगळा होता आणि खूप वेगळा अनुभव आला, असं काही झालं का? मला वाटलं की हे लोक मला ॲक्सेप्ट करणार नाहीत पाकिस्तानमध्ये जाताना, कारण आपले जे रिलेशनशिप आहे. तर मला वाटलं की ही लोक आपल्याला दूर ठेवतील, की आपल्याशी बोलणार नाहीत, किंवा दुसरं म्हणजे काय म्हणतात, दुश्मन देशातला कोणी आलाय तर दुश्मनासारखे वागवतील. तर असं मला वाटलं. आणि जेव्हा मी घरी सांगितलं की हो मी चाललोय पाकिस्तानमध्ये, म्हणजे घरचे मोठे माणसं तर बोलले, पण लहान लहान मुलं पण घाबरले. अंकल नका जाऊ तुम्ही पाकिस्तानमध्ये नका जाऊ, कारण त्यांनी एवढं ऐकलंय पाकिस्तानबद्दल. आणि जेव्हा गेलो तिथे तर मी काय केलं, म्हणजे माझा तो पहिला सोशल एक्सपिरियन्स होता पाकिस्तानमधला, की लाहोरमधनं आपलं अमृतसरमधनं आम्ही काही पेढे घेतले 1-2 किलो. आणि मग लाहोरच्या ट्रेन स्टेशन जे आहे तिथे आम्ही तिथून लाहोरमधून कराचीला चाललो होतो ट्रेनने. त्या ट्रेन स्टेशनवर बसलो होतो आम्ही. आणि म्हटलं आपल्याकडं आता लोकांशी बोलावं कसं, की आपण इंडियातले आहोत ते तर सांगितलं पाहिजे आपण आलोय, आणि कसे रिॲक्ट करतात पाहूयात. तर पेढे होते, म्हणलं चला आता सगळ्यांना पेढे वाटूयात. तर माझे पेढे घेऊन जसं प्रसाद वाटतो तसं एक एक करत असे सगळे बसले होते आपल्या स्टँडमध्ये, खाली बसले होते, काही सीटवर बसले होते. मग सगळ्यांना पेढा देत होतो आणि म्हटलो की आम्ही इंडियातनं आलोय आणि हा अमृतसरचा पेढा आहे तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर असं देत आणि सगळे प्रेमाने ॲक्सेप्ट करत होते. फक्त एकच माणूस होता, त्याने ॲक्सेप्ट केला नाही. म्हणजे 99% ॲक्सेप्टन्स मला तो जाणवला तिथे. मग त्यानंतर मी फ्री झालो, की असं आपल्याला आता काही टेन्शन नाही आहे. मग थोडं मी आज कन्झर्वेटिव्ह होतो, आयसोलेट होतो, की रिॲक्ट कसे करतील लोक. आणि तो जो अप्रोच मी पाहिला, की खूप प्रेमाने एक मुलगा भेटला मला तिथे, माझ्याच वयाचा, लॉयर होता तो. त्याने संबंध मला ट्रेनचं दर्शन घडून आणलं ट्रेनमध्ये. इकडे जा तिकडे जा, लोकांना भेट, ट्रेनमध्ये बरेचसे शूट, लोकांना भेट, लोकांना खूप प्रेमाने. मग आमच्या बोगीमध्ये सगळी फुल, अरे इंडियन कोण आले, चला आमच्यासोबत बोलायला अशी गर्दी. आणि म्हणजे संबंध म्हणजे पाकिस्तानमध्ये गर्दी झाली आमच्यासाठी. म्हणजे जेव्हा आम्ही कराचीला पोहोचलो, कराचीत पडला पाऊस. पाऊस एवढा पडला की सगळी फ्लडेड, कराचीच फ्लडेड. तर आम्हाला बाहेर जाता येईना. 2 दिवस आमचे असे वेस्ट गेले. तिसऱ्या दिवशी मग एक इंटरव्ह्यू झाला त्यांच्या नॅशनल टेलिव्हिजनवर, आणि त्याच रात्री आम्ही एक पदयात्रा काढली कराची शहरामध्ये. म्हणजे इमॅजिन की 3 भारतीय लोक पाकिस्तानमध्ये, कराची शहरामध्ये, 50 पाकिस्तानी आणि 3 इंडियन पदयात्रा करतायत, पीससाठी वॉक करतायत. म्हणजे मला आठवत नाही की असं कधी घटना घडली. आणि इवन दो मागच्या 5-10 वर्षामध्ये इंडियन लोकांना विजा भेटलेच नाहीत, किंवा पाकिस्तानच्या काही लोकांना इंडियामध्ये विजा भेटले नाहीत. तर ती एवढी मोठी न्यूज झाली, सगळ्या नॅशनल टेलिव्हिजन आम्ही आहोत. आमच्यासोबत तिथे आर्मीवाले होते, पोलीसवाले होते. आणि ही झालं, एक प्रसंग झाला रात्री. दुसऱ्या दिवशी आम्हाला फोनवर फोन की आमच्याकडे या, जेवायला या, इकडे या. लोकांनी आमच्यासाठी रात्री प्रोग्राम, म्हणजे 3-3 रात्री, सकाळचे 3 वाजेपर्यंत आमच्यासाठी बॉलिवूड म्युझिक, इंडियन क्लासिकल म्युझिक, कथ्थक असे प्रोग्राम ठेवले रात्री. आणि त्यासोबत काय झालं की आमची न्यूज एवढी व्हायरल झाली की आमच्या मागं ISIचे एजंट सुरू झाले. म्हणजे 24 तास कारवर, बाईकवर आमच्या पिचा, कंटिन्युअस पिचा. म्हणजे आम्ही कुणाबरोबर बोलतोय तर फोटो काढणार, व्हिडिओ काढणार, काय करतायत, कुठं जात आहेत. पण आमच्यासोबत बोलायचं नाहीत ते. एक साधारण 5 ते 10 मीटर दूर राहायचे आमच्यापासून. पण आम्ही बसमध्ये चाललो की बसमध्ये आला तो. म्हणजे मला जाणवतंय की हाच पाहतोय, त्यांची गाडी मी बघतोय की हे फॉलो करतायत. तर काही ठिकाणी त्यांचे फोटो पण काढले, व्हिडिओ पण काढले मी. आणि पण त्यांनी आम्हाला त्रास दिला नाही जास्त. ते फक्त पाहत होते की कोण. आणि मला वाटतं की सिक्युरिटी एक रिझन असेल, किंवा आम्ही काय डेंजरस ॲक्टिव्हिटी करतोय की पाकिस्तानमध्ये, हे एक होतं. आणि इंडियन रॉ पण, म्हणजे इंडियन जेव्हा आम्ही चाललो होतो पाकिस्तानमध्ये,
का चाललाय, कशासाठी चाललाय, ते सगळे क्वेश्चन. बरोबर. पाकिस्तानमध्ये झालाय ना, तर रॉ आमच्या मागं तिकडे ISI मागं. जपानमध्ये असताना मला वाटतं अमेरिकेची जी FBI आहे ती पण कारण तिथे जपानमध्ये मी अमेरिकेच्या सैन्याविरुद्ध प्रोटेस्ट केला, तर मला वाटतं FBI माझ्या मागे असेल कुठे. तसे जगातल्या डेंजर एजन्सी पण फेस केल्या मी यशोबंद यात्रेमध्ये. Oh my God. आता मी जेव्हा बाहेर जातो हां. जेव्हा भारतात परत येईल त्यावेळेस आपले ऑफिसर लगेच पाकिस्तान काय करत होता पाकिस्तानमध्ये, साईडला घेतात लगेच इन्क्वायरी सुरू होते माझी. तर असा पासपोर्ट आहे माझा की पाकिस्तानचा, अमेरिकेचा, जपानचा, सुदानचा, अफगाणिस्तानचा, पाकिस्तानचे असं विजा असल्यामुळं मी एक स्पेशल पर्सनच आहे. मला स्पेशल 1-2 तास थांबवतात प्रत्येक ठिकाणी. म्हणजे अमेरिकेत होतो मी. अमेरिकेत जेव्हा माझी एंट्री झाली, मी होतो साऊथ कोरियामध्ये. जेजूमधून मी फ्लाईट घेतली चायना ते शांघाय ते सॅन फ्रान्सिस्को उतरलो. रात्रीच्या 9 वाजले होते. माझी मैत्रीण बाहेर मला पिकअप करण्यासाठी आली होती आणि उतरलो. तर मग इमिग्रेशन असतं प्रत्येक देशात, ते चेक करतात की कोण कशासाठी आलाय, ह्याच्याकडे पैसे आहेत की नाही, हा गरीब आहे का इथंच राहील. तर अमेरिकन एम्बसीला म्हणजे इमिग्रेशनला तरी प्रश्न असतात आणि इंडियन म्हटलं की त्यांना जास्तच. त्यात मी 25 वयाचा की हा इथंच राहण्यासाठी आलेला. तर मग माझा पासपोर्ट पाहिला, विजा आहे, हा विजा आहे, काय करणार, कशासाठी आलाय. तर सांगितलं सायकल यात्रा, माझी सायकल तिकडे, मी सायकलनी प्रवास करणार आहे आणि कॅनडामध्ये पुढे जाणार आहे असं सांगितलं त्यांना. तर त्यांना विश्वास बसेना. मग म्हटले बरेचसे क्वेश्चन विचारले त्यांनी. शेवटी आलं की किती पैसे तुझ्याकडे. म्हटलं आहेत $300-400 असतील माझ्याकडे. तर $300 4-5 दिवस राहू शकतील, तू कसं सर्वाय करशील. सांगितलं की माझे मित्र आहेत आणि मी आत्तापर्यंत अशी यात्रा केल्यात खूप साऱ्या. त्यांनी मला बाहेर काढले. ते म्हटले की त्यांनी मला इमिग्रेशन म्हणजे ते डिपोर्टेशन नावाचा एक प्रकार असतो, तिथून ते डिपोर्ट करतात तुमच्या देशामध्ये, म्हणजे आपल्या देशामध्ये परत पाठवतात ते. तर मग तिथे थांबलो मी. तर माझ्यासोबत एक व्हिएतनामीज आणि चायनीज लेडी, असे 2 आणि मी इंडियन. व्हिएतनाम, चायना आणि इंडिया हे 3 लोक. रात्रीचे 9 सगळं खाली झालंय सगळं. म्हणजे एअरपोर्ट ऑलमोस्ट खाली झालं होतं कारण त्यानंतर फ्लाईट नव्हती तिथे. तर तो एक आफ्रिकन अमेरिकन तो ऑफिसर आला, त्याने माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्याने परत शेवटी तिथंच आला की तो किती पैसे तुझ्याकडे. मग त्याला सांगितलं एवढं. म्हटलं मला हे पाठवू शकतील बाहेर. तर मग मी त्यांना सांगितलं की मी आत्ता जपानमधून आलो आहे आणि जपान हा तुमच्यापेक्षाही महागडा देश आहे. तर त्यांनी माझा विजा पाहिला, त्यांनी मला एंट्री दिली की येस, वेलकम टू अमेरिका. नाहीतर मी इंडियाला परत होतो त्यावेळेसच, माझी यात्रा म्हणजे झालीच नसती झाली पूर्ण. पण समजा एखाद्या देशाचा विजा म्हणजे तुझ्या लिस्टमध्ये तो देश आहे, पण तो विजा मिळायला तुला प्रॉब्लेम होतोय, तर मग अशा वेळेला असे किती वेळा अनुभव आले की विजाच नाही मिळाला. विजा मोस्ट ऑफ द केसेस मला भेटला. म्हणजे फक्त पाकिस्तानचा विजा अफगाणिस्तानमध्ये असताना मला मिळाला नाही, नाहीतर बाकी सगळ्या देशांचे विजा मला भेटले. कोविडमध्ये थोडा त्रास झाला कारण त्याचे रूल्स खूप बदलले होते. पण इंडियन एम्बसी जी आहे जगभरातली, अँबॅसेडर आपले आहेत, तर त्यांनी मला एक लेटर द्यायचे आणि ते लेटर घेऊन मग मी त्यांच्या ज्या देशाकडे जायचं आहे त्या देशाच्या एम्बसीमध्ये जाऊन माझे डॉक्युमेंट सबमिट करायचो. आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आणि मी स्पेशल केस होतो कारण काय आहे की खूप साऱ्या देशांमध्ये असं असतं की भारतीय विजा घ्यायचा आहे, म्हणजे समजा तुम्हाला युरोपमध्ये जायचं आहे तर युरोपचा विजा हा तुम्ही भारतामध्येच घेतला पाहिजे, बाहेर तुम्हाला भेटत नाही तो. पण मी एक स्पेशल केस असल्यामुळं, मी भारतात 5-6 वर्ष नाही आहे, त्याच्यामुळे ते माझ्यासाठी कन्सिडर करायचे आणि मला ते विजा द्यायचे. त्यामुळे ते इझी व्हायचं. येस. या तुमच्या 5 वर्षांच्या किंवा 7 वर्षांच्या जर्नीमध्ये एक मोठी महामारी आली होती, कोविड नामक. सो तेव्हा एकतर तुम्ही कुठे होतात नक्की, आणि त्या दरम्यान म्हणजे काय वेगळा तुम्हाला जास्त स्ट्रगल होता तुमच्यासाठी, किंवा तुमची फॅमिली इथे होती, तुम्ही तिथे होतात, सो हे काय स्ट्रगल होतं. तर कोविड जेव्हा स्टार्ट झाला, त्याच्या स्टार्ट होण्यापूर्वी 1 आठवडा मी स्पेनमध्ये होतो. म्हणजे स्पेन आणि इटली हे सगळ्यात जास्त इम्पॅक्ट झालेली गोष्ट आहे. म्हणजे मी आणि पाहिले खूप सारे चायनीज ट्रॅव्हलर्स ते फिरत आहेत तिथे. आणि मी जस्ट फ्लाईट घेऊन जॉर्जियाला पोहोचलो आणि 1 आठवडा मी फक्त अराउंड कंट्री फिरलो आधी. आणि कोविडची सुरुवात झाली. मी एका छोट्याशा गावात होतो तिथे. तर मी आता एका शॉपमध्ये जायचो आणि काहीतरी खरेदी करण्यासाठी गेलो तिथे, जेवणासाठी काहीतरी खरेदी करावं म्हटलं. तर लोक मला कोरोना डेंजर वाटायला लागला. आता बाहेर निघाव की नाही, कारण म्हणजे मी देशांमध्ये सेलिब्रिटी असायचो, म्हणजे खूप साऱ्या देशांमध्ये नॅशनल टेलिव्हिजन असल्यामुळं मी सेलिब्रिटी असायचो खूप. आणि एक त्यांचा पाहुणा, त्याच्यामुळे मला कधी डिसरिस्पेक्ट द्यायचे नाही लोक. आणि आता करोना म्हणून मला चिडवायचे लोक आणि माझ्यापासून दूर राहायचे, म्हणजे जवळ पण येत नव्हते. डेंजर सिच्युएशन आहे आता. तर मग मी कॅपिटल सिटीमध्ये गेलो
बरं. कारण तिथे फ्युजन असतं, लोकांना माहिती आहे बाहेरचे लोक येतात वगैरे. आणि मग हॉस्टेलमध्ये राहिलो 2-3 महिने, कारण तिथे लॉकडाऊन सुरू झाला. आणि लॉकडाऊन पण तो छान होता, कारण तिथे कसं होतं की दिवसा काही पण करू शकता तुम्ही, फक्त हो. रात्री 9 ते सकाळी 8 तो बंद असायचा. बरं. आणि मग मी खूप फिरायचो त्यावेळेस, कारण आजूबाजूला खूप डोंगर होती खूप सारे, तर मग रोज सकाळी दिवसभर फिरायचो. कारण कोविड हा लोकांना भेटल्यानंतर होणार आणि लोक एवढे घाबरले होते की घराच्या बाहेर निघायचे नाही. बरोबर. त्याच्यामुळे मग चान्सेस कमी होते, त्यामुळे मी जास्त फिरायचो. तर मग 2 महिने गेले. मग इकडे घरच्यांना भीती की हा कसा आहे आणि काय Obviously. घरच्यांना काय झालं त्यावेळेस, तर मी कसं येईल, तर खूप तो कॉम्प्लिकेट सिच्युएशन होती ती. पण 3 महिन्यानंतर तिकडं खूप शांत वातावरण झालं. बरं. आणि मग मी पदयात्रा सुरू केली. ऑल कंट्रीमध्ये मी पदयात्रा केली त्यांच्या दोनदा. आणि मग मी तुर्कीला गेलो, सर्बियाला गेलो. तर ह्या यात्रेमध्ये काय झालं की आता मला लोकांकडे जवळ जाता येत नाही, कारण माझी यात्रा होती लोकांकडे राहणं. बरोबर. आणि कोविडमुळे काय झालं की आता मला लोकांकडे जाता येणार, जाताच येईना. लोक पण पळून जायचे माझ्यापासून दूर. म्हणजे सगळ्यात जास्त जी दूर पळून जाणारी होती श्रीमंत लोक होती, कारण माझ्याकडे काही कॉन्टॅक्ट यायचे बाहेरनं की हे आपले मित्र आहे, त्यांना भेट. तर ही लोक मला भेटायला तयार नाहीत, भेटायला तयार. कारण कोविडची त्यांना भीती. आणि जी गरीब लोक आहेत त्यांना काही टेन्शन नाहीत, कारण ते सतत रोडवरच आहेत. तर मग त्यांच्यामुळं त्यांच्यासोबत भेटायचो मी. पण मग मी ह्या यात्रेमध्ये मग मी काय केलं की मी लोकांपासून दूर जायला लागलो. मग मी जंगलामध्ये जायचो रोज, नदीच्या किनारी, बुशमध्ये. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन टेंट टाकून राहायचो मग मी. आणि एक ठिकाणी आजारी पडलो मी सर्बियामध्ये असताना. तर आता आजारीपणात आणि कोविडमध्ये तर जास्त रिस्क आहे. तर मला भीती होती की मला कोविड असेल तर मग लोकांना इन्फेक्शन होईल. तर त्यामुळे मग मी आठवड्याभराचा बाजार भरला, जंगलामध्ये गेलो, टेंट टाकला आणि तिथं मग रिकवर झालं. एक आठवड्यानंतर पूर्ण रिकवर झालं. म्हणजे तुम्ही परत वापस. जंगलात राहिलात 8 दिवस. हां, 8 दिवस पूर्ण जंगलामध्ये. एक ठिकाणी टेंट टाकला, पुढे एक चूल बनवली छोटीशी. रोज संध्याकाळ सकाळ जेवण बनवायचं, झोपायचं, बापरे. थोडं वाचायचं. आणि हे संबंध असा आठवडाभर मी काढला आणि रिकवर झालो नॅचरली. कारण त्या यात्रेमध्ये आत्तापर्यंत मला असं जाणवलं की मला पेन किलर किंवा अशी गोळी घेण्याची काही गरज पडली नाही. कारण मी ते, आणि जरी मला आजार ताप असेल काय असेल तर मी अवॉइड करायचो. मी काय करायचो की एक ठिकाणी राहायचो, रेस्ट करायचो, रेस्ट पूर्ण झाली की रिकवर होऊन जायचं. 2 दिवस लागायचे मला मॅक्सिमम. म्हणजे 2 असं दिवसात रिकवर. सिव्हिअर कधी काही आजार पण आलंच नाही ओव्हरऑल 5 वर्षांच्या काळात. सिव्हिअर असं काहीच नाही, फक्त 2 ठिकाणी प्रॉब्लेम झाले. एक म्हणजे अफगाणिस्तानमध्ये आणि दुसरा रवांडामध्ये. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये मी तिथालची जी लहान मुलं आहेत त्यांच्यासोबत जिम्निझम खेळत होतो आणि मला पाय मुळे झाला, त्यामुळे मला परत पदयात्रा करता आली नाही. आणि रवांडामध्ये चालता चालता हिलमध्ये माझ्या पायांना काहीतरी फ्रॅक्चर झाला आणि ते काही रिकवर होत नव्हतं. तर मग ते रिकवर होत नाही, मग मी डॉक्टरांकडे गेलो. तर डॉक्टर म्हटले हे गोळ्या घे, याने तू लवकर नीट होशील. तर मग मी गोळ्या घ्यायला गेलो तर लिव्हरला सूज आली. तर म्हटलं आता मग गोळ्या फेकून दिल्या सगळ्या. मग काय करायचं, तर रेस्ट करायची. तर रेस्ट कुठं करायची, कारण माझ्याकडे तर पैसे नाहीत, तर राहणार कुठं. आणि लोकांकडे राहणं मॅक्सिमम 2 दिवस, त्यापेक्षा तुम्ही जास्त राहू शकत नाही कुठे. तर मग मी माउंटेनवर गेलो. गोरिल्ला माउंटेन म्हणून एक गोरिल्ला जे असतात, माकडं जे असतात, गोरिल्ला माकडा. तर त्या शेजारी एक माउंटेन होता. तर तिथे एका ठिकाणी गेलो तर तिथे एक फादर होते चर्चचे. तर त्यांनी एक रिसॉर्ट खोललं होतं. तर त्यांनी मला एंट्री दिली. तो म्हणले राहा तो टेंटमध्ये वगैरे, आणि त्यांनी मला रूम पण दिली डायरेक्ट. आणि मग त्यांनी जडीबुटी आणायचे, मला ते मसाज करायचे पायांना वगैरे, ते जडीबुटी बनवून त्यांनी तिथं ते रिकवर झालो मी. मग 1 महिन्यानंतर मग मी फुल, म्हणजे काही ठिकाणी गुरुद्वारामध्ये राहा, हिंदू टेम्पलमध्ये राहा. तर जगभरामध्ये खूप गुरुद्वारामध्ये मी राहिलो आणि खूप प्रेम दिलं गुरुद्वारांनी, म्हणजे सिख कम्युनिटीने आपल्या. प्लस कॅथलिक चर्चेस जे आहेत तर त्यांनी मला खूप मदत केली. तर काही ठिकाणी कॅथलिक चर्च, आणि आफ्रिकेमध्ये खूप सारे कॅथलिक चर्च आहेत. आणि त्या चर्चचे जे फादरी आहेत ते सगळे इंडियन आहेत, कारण तिकडे ते एवढे पादरी नाहीत. किंवा युरोपमध्ये खूप मॅक्सिमम इंडियन ख्रिश्चन फादर असतात. आणि ते खूप म्हणजे प्रेमाने मला, कारण गांधीजी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्तिमत्व आहे, कारण ते ॲज अ जिजस ख्राइस्टला रिप्रेझेंट करतात. म्हणजे खूप साऱ्या चर्चेस मी गांधींचे फोटोसुद्धा पाहिलेत. तर ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये गांधीजीमध्ये खूप मोठी गोष्ट आहे, कारण गांधीजी प्रेमाचा संदेश देणं, म्हणजे तो आपले जे येशू ख्रिस्त आहेत ते पण प्रेमाचा संदेश, गांधी प्रेमाचा संदेश, त्यामुळे त्यांना खूप जवळचे वाटतात. तर कॅथलिक अमेरिकेत असताना खूप साऱ्या कॅथलिक स्कूलमध्ये त्यांनी मला इन्व्हाइट केलं बऱ्याच ठिकाणी. तर असं मग हळूहळू मी रिकवर होतो. म्हणजे जर स्टक रवांडामध्ये झालं असं की जे मी स्टक झालो, मला वाटलं की आता मला यात्रा करता येणार नाही, कारण माझा संबंध यात्रा ही माझ्या पायांवर आहे आणि नाही चालू शकलं, मला भारतात जावं लागेल. तर ती पहिल्यांदा भीती वाटली मला की यार मला तर भारतात जावं लागेल की काय, ती भीती होती की. आणि मग लकीली मी 1 महिन्यात रिकवर झालो. पण असं परत एवढा मोठा स्ट्रॉंग प्रसंग आला नाही की मला भारतात यावं लागेल असं. पण कधी असं वाटलं नाही का आपण की नाही आता बास, मला जायचंय भारतात परत, असं फिलिंग कधीच नाही आलं? नाही, मला असं कुठेच आठवत नाही की मला परत भारतात जायचं आहे म्हणून.
किंवा घरी, म्हणजे भारतात असं नाही पण घरी जायचंय, आता घरच्यांची आठवण येते, असं असं कधीच नाही वाटलं? एक असा प्रसंग घडला जपानमध्ये, हम्म. आणि त्याचं कारण असं होतं की मी जपानमध्ये पदयात्रा करत होतो आणि एक दिवस एक जापानीज टेम्पलमध्ये मी राहिलो. हम्म. म्हणजे जापानीज टेम्पलमध्ये कसं असतं की त्यांची पूर्ण फॅमिली असते, म्हणजे त्यांची बायको आणि बुद्धिस्ट मॉन्क मॅरेज करू शकतात, लग्न करू शकतात, त्यांची Okay. मुलं पण असतात. हम्म. तर मी त्यांच्यासोबत रात्री राहिलो आणि सकाळी त्यांना बाय बाय करायच्या वेळेस मला फोन आला घरनं आईचा, व्हिडिओ कॉल आला. हम्म. तर मी केला, तर मग कळलं की मला माझी आजी वारली. तर आजी वारली, मग आता थोडं इमोशनल झालो मी. तर आता करायचं काय? त्या लोकांशी बोलायचं तर त्यांना नाही, इंग्लिश येत नाही आणि काहीच, आणि त्यांना सांगू तरी कसं? आणि तसंच मग मी पदयात्रा सुरू केली. तो खूप इमोशनल सण होता की आता घरी, कारण आपल्या कसं आपल्या कल्चरमध्ये की शेवटच्या सणी आपण तिथे पाहिजे. तर तो एक थोडा स्ट्रॉंग टाईम होता माझ्यासाठी. त्यापेक्षा मग असा विचित्र काय आला नाही त्यानंतर, म्हणजे एवढा स्ट्रॉंग इमोशनली असं काही प्रसंग घडला नाही. हम्म. तो एक होता, कारण आजीच्या जवळ, कारण खूप ती प्रेम द्यायची मला. तर ती ती मी घरी, आता मी घरी जाणार आहे नंतर भविष्यामध्ये, तर ती तेव्हा नसणार आहे. तर ते मला जाणवलं त्यावेळेस की अरे ती आता नसणार आहे त्या दिवशी मी जेव्हा परत घरी जाईल. तर तो एक स्ट्रॉंग मोमेंट होता यात्रेतला. पण म्हणजे आता तुमच्या यात्रेमध्ये खूप लोक किंवा तुमचे मित्रमैत्रिणी खूप झाले तुम्ही म्हणताय, पण तरी सुद्धा आता हे जे एकटेपणाचं फिलिंग आहे की तुम्ही सांगूही शकत नव्हतं तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, कारण त्यांना तुमची भाषाही कळत नव्हती की माझी आजी गेली आहे आणि आता मला काय फील होत आहे. सो हा एकटेपणा कसा कोप अप केलात, किंवा असं कोणी आलं का जास्त जवळ की तुमचा एकटेपणा तिथून थोडासा कमी झाला? तर मी एक जर्मन एक निकोल नावाची मुलगी होती, आणि ती आणि माझी भेट मेक्सिकोमध्ये झाली. बरं. तर आम्ही थोडं क्लोज आलो आणि मग त्याचं प्रेमामध्ये रूपांतर झालं. तर ती माझ्या खूप क्लोज होती आणि मग तिच्यासोबत मी जास्त शेअर करायचो. बरं. तर आम्ही साधारण 6-5 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. वाव. ओके. आणि ती मग मला भेटायला यायची वेगवेगळ्या देशांमध्ये. ती पेरूमध्ये आली. तुमची पदयात्रा तर चालू, मग तुमचं लॉंग डिस्टन्स होतं? हां, मोस्टली लाँग डिस्टन्सेस. मग आम्ही मोस्टली 4-5 महिने भेटलो असेल मॅक्सिमम. बरं. पण खूप स्ट्रॉंग रिलेशनशिपमध्ये होतो, आणि ती मग मला युकेमध्ये भेटायला आली. माझ्यासोबत पदयात्राही केली तिने. पण पोर्तुगालमध्ये सोबत आली, जर्मनीमध्ये पदयात्रा केली. ती ती पण खूप, म्हणजे ती 1.5 वर्ष बॅकपॅकिंग करत होती. बॅकपॅकिंग म्हणजे बॅग घेऊन वेगवेगळे कंट्रीज आणि वेगवेगळे कल्चर एक्सपिरियन्स करणं. अशी बरं. खूप परंपरा आहे म्हणजे युरोपातल्या लोकांची, की साऊथ अमेरिकेत जाणं. हं. साऊथ अमेरिकेत हॉटस्पॉट आहे म्हणजे हं. टुरिझमसाठी, कारण खूप ओके. विकसित झालेला आहे. तर युरोपातली खूप लोकं तिथे जातात आणि एक्सप्लोअर करतात स्वतःला, आणि हं. ढुंढतात की आपल्याला भविष्यामध्ये काय करायचं आहे. काही लोकं, म्हणजे मी पाहिलं की जर्मनीतले 18-19 वर्षाची मुलं हं. एकटे अमेरिकेमध्ये येतात तिथे, आणि एकटेच प्रवास करतात. बरं. आणि ते खूप इंटरेस्टिंग होतं की टू अंडरस्टँड अवरसेल्फ मच बेटर. ट्रॅव्हलिंग इज द बेस्ट वे. म्हणजे ट्रॅव्हलिंग हा वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट वे आहे की स्वतःला समजणं की आपल्याला एक्झॅक्टली काय पाहिजे भविष्यामध्ये. हं. आणि ती मग ती एक्सप्लोर करणार, एकटी राहणार, एकटी जगणार, आणि आपल्याला आनंदी राहण्यासाठी काय आवश्यकता आहे, किंवा भविष्यामध्ये कशा गोष्टीवर आपण काम केलं पाहिजे, ते ते त्यातनं शिकतात. आणि परत जर्मनीमध्ये जाऊन कोर्स करतात, एज्युकेशन घेतात आणि शिकतात. हो. तर ती एक भारी, जर्मनीमध्ये ती पॉसिबिलिटी आहे. जर्मनीमध्ये मी पाहिलं, जपान आणि साऊथ कोरिया आता ट्रेंडिंगला आहे, आणि बरं. चायना थोडेफार. पण मोस्टली जर्मनी, जपान हे 2 देशातली जी लोक आहेत सगळ्यात जास्त जगभरात तुम्हाला भेटतील, हं. ते की जे एक्सप्लोअर करतात. त्यातले वाव. टॉपला जर्मनी, म्हणजे जिथे जाऊन तुम्ही भेटताल, जर्मनीचे नागरिक तुम्हाला 100% भेटणार. बरं. नाईस. आणि मग तुमचं 4-5 वर्षानंतर तुम्ही लग्न नाही का केलं? मी त्या थॉट प्रोसेसवर होतो, पण झालं असं की तिला असं वाटतं की मी एक ठिकाणी राहू शकणार नाही, आणि मग आमचं ब्रेकअप झालं रिसेंटली. तर आणि मला पण वाटतंय की एक ठिकाणी ही माझ्यासाठी नाही आहे. म्हणजे मी हा सतत प्रवासामधलाच माणूस आहे, आणि तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं बूस्ट आहे लाईफचं. टू नो अवरसेल्फ, टू नो द अल्टिमेट रियालिटी ऑफ लाईफ मच बेटर. त्यासाठी एक ठिकाणी राहणं हे माझं स्टक होण्यासारखं आहे. कारण एक ठिकाणी राहिल्यानंतर आपण त्या गोष्टींमध्ये परत विचार करतो की हेच जेवण, हेच खाणं, हेच राहणं, हा पैसा, फॅमिली, आणि मग त्यातनं अडकत जातो आपण त्या बेड्यामध्ये. आणि मला वाटतं की त्यामध्ये राहणं माझ्यासाठी जास्त काळ शक्य नाही आहे. बरं. तर मला वाटतं की आपण मी फ्लोत गेलं पाहिजे, कारण त्यातनं मी नवीन पॉसिबिलिटी फाईंड करू शकतो लाईफमधल्या, आणि स्वतःला जास्त अंडरस्टँड करता जगालाही जास्त अंडरस्टँड करू शकतो.
की वेअर एक्झॅक्टली वी प्लेस ऑन दिस प्लॅनेट. आणि त्यात मला एक गोष्ट जाणवली की म्हणजे जो सत्याचा शोध माझा जो आहे त्यात मला एक गोष्ट लॅकिंग वाटली की मी जो विचार करतोय तो 5,000 वर्षाचा हिस्ट्री जो आहे की ज्या 5,000 वर्षाचा आपला जो मानव इतिहास आहे त्याच्यामध्ये आपण जास्त भर करतोय की धर्म असेल, त्यात जाती असतील, त्यात ॲग्रिकल्चर असेल, इंडस्ट्री असेल, IT असेल, तर ह्याच्यामध्येच आपण उड्या मारतो इथून ते तिथं. म्हणजे मी तो देश आपण पाहिला की सिरिया. तर सिरियामध्ये काय घडलं की जे त्यांनी ISIS नावाचा जो प्रकार आहे, इस्लामिक स्टेट, ISIS, तर त्यांनी काय केलं की त्यांना वाटलं की आपण मोहम्मद पैगंबराच्या टाईममध्ये जाऊन राहू शकतो चांगलं, आणि त्यांनी तो प्रयत्न केला आणि फेल झाला. आपण पाहतोच की कसलं आहे डस्ट्रॅक्ट फेल्युअर आहे की भूतकाळामध्ये जाऊन आपण नाही राहू शकतो, आपण भविष्याचा भेद घेऊनच आपण पुढचा पाऊल उचलू शकतो. तर आपला मानवाचा प्रॉब्लेम काय आहे की आपण भूतकाळामध्ये जास्त रमतो आणि तिथं राहण्याचा प्रयत्न करतो की तेच सर्वश्रेष्ठ आहे, तेच सगळं भारी आहे. पण मला वाटतं की आत्ताचा काळ सगळ्यात बेस्ट आहे, कारण आपण इतिहासाच्या अशा टप्प्यावर आहोत की आता AGI चालू आहे, AI चालू आहे, आणि टेक्नॉलॉजीमध्ये, सायन्समध्ये जी तरक्की चालू आहे, तर मला वाटतं तो एक वन ऑफ द बेस्ट वे टू अंडरस्टँड आवर सेल्फ मच बेटर विथ हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स. तर भूतकाळामध्ये जास्त रमलं नाही पाहिजे. आणि काय झालं की त्याच्या आधी माझा होता की सोशलॉजिकल पॉईंट होता की सोशलॉजी थ्रू सोशल सिस्टम हाऊ वी कॅन अंडरस्टँड आवर सेल्फ लाईक द रिॲलिटी ऑफ लाईफ. तर ते फेल्युअरच होतं माझं. आणि मग 5 वर्षामध्ये न राहता वेन इट स्टार्ट, म्हणजे युनिवर्सची बिगिनिंग आणि आत्ताचा जो आहे तो आपला खरा इतिहास आहे. म्हणजे ह्या मानवाचा इतिहास मॅक्सिमम तुम्ही गेला तर 3 ते 4 लाख वर्षापर्यंत, सेपियनपासून गेलं तर आपण 4 लाख 5 लाख वर्ष धरले, तर त्यामध्ये आपण अडकून राहिलं तर आपल्याला आपला शोध व्यवस्थित घेता येणार नाही. तर तो शोध आपल्याला खूप महाग जावा लागेल, आणि तो आहे तो बिग बँगपासून, जेव्हापासून याची उत्पत्ती झाली. आणि ती जी प्रोसेसचा जर अभ्यास केला तर आय थिंक सो वी कॅन अंडरस्टँड, म्हणजे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ओळखू शकतो आणि आपण स्वतःला प्लेस करू शकतो. तर मग माझा वेगळा प्रवास आहे, आणि त्याने मला खूप इन्क्रीज केलं, कारण त्याच्या पॉसिबिलिटी खूप जास्त आहेत. कारण ह्या ज्या 5,000 वर्षाच्या पॉसिबिलिटी खूप कमी आहे, कारण ते आपल्याला श्रिंक करतं की एवढीच पॉसिबिलिटी. पण जर आपण हजारो वर्षाचा इतिहास पाहिला तर जो कॉम्प्लेक्स फॉर्मचा लाईफ आहे, म्हणजे ॲटमपासून ते कॉम्प्लेक्स मॉलिक्युल स्ट्रक्चर टू आवर कॉन्शियसनेस, हा खूप मोठा प्रवास आहे. आणि ह्याच्या पुढेही एक कॉम्प्लेक्स नेचर क्रिएट होऊ शकतं, आणि त्याच्या खूप इन्फायनाईट पॉसिबिलिटी. तर ते खूप मला म्हणजे इतकं सुंदर वाटतं ते. आणि मी खूप एन्जॉय केलं की जेव्हा मी पदयात्रा करायचो त्यावेळेस मी पाहायचो की यार जे डोंगर आहेत, डोंगर खूप सारे आणि स्ट्रॉंग आहेत, म्हणजे तिथेच असतात ते 1000 वर्ष, पण तरी पण जेव्हा पाऊस पाणी पडला की परत त्याचे पार्टिकल गळतात, सगळे कॉलॅप्स होतात, आणि मग नदी किनारे जाऊन ते मग आपल्या गंगेला भेटतात. गंगेतनं मग एखादं बीज आपण टाकलं की ते मग ते न्यूट्रिशन शोधून घेतात. मग ते न्यूट्रिशन जे आहे, ते ॲटम आहे, त्याचं रूपांतर एक कॉन्शियस बिईंगमध्ये आपण खातो त्याला, आणि आपल्या बॉडीचा पार्ट होतो. तर ती जी पूर्ण प्रोसेस आहे एवढी सुंदर वाटायला लागली मला, कारण ती प्रत्येक वेळी जेव्हा मी एक माझा पाऊल पुढे टाकायचो त्यावेळेस एक टच फील करायचो की युनिव्हर्सल कॉन्शियसनेस जो आहे, जो आपला जग आहे, त्याला आपण टच करतो आहोत. आणि प्रत्येक वेळेस एक नवीन जग मी पाहतोय, कारण त्याची रचना वेगळी आहे त्याची. कारण माझी पॉसिबिलिटी किती आहे की आज मी इंडियन, कारण नितीन नावाचा मुलगा राशीन या गावात जन्मलेला आहे, पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर. तो इथून चालत अफगाणिस्तानमध्ये जातोय, अमेरिकेत जातोय, साऊथ अमेरिकेत जातोय, युरोपमध्ये जातोय, आणि अशा गावामध्ये भेटतोय की त्या लोकांना भेटण्याची माझी पॉसिबिलिटी ऑलमोस्ट 0 आहे, आणि त्यांना भेटतोय मी. तर ती जी प्रक्रिया आहे, ती जी कॉम्प्लेक्सनेस, ती रँडमनेस आहे, तो एवढा सुंदर आहे की त्याने मला खूप आनंद दिला की यार दॅट्स समथिंग ब्युटिफुल दॅट्स हॅपनिंग. आणि आपण एक ब्युटिफुल स्टेट ऑफ माइंडने पुढं जातोय, आपण स्वतःला चांगलं अंडरस्टँड करतोय, लोकांना समजतोय, एक रिलेशन बिल्ड करतोय, इनरिच होतोय, आणि तो जो आनंद आहे ॲक्च्युली तो अल्टिमेट होता या संबंध यात्रेतला. तू तिथे डोंगराचं उदाहरण दिलंस, त्याच्यावरनं मला अजून एक असा मुद्दा येतो मनात की नॅचरल कलॅमिटीज ज्या म्हणजे आता तू म्हणालास कराचीला फ्लड्स येणं किंवा अशा गोष्टी की ज्या तुझ्या हातात नाही आहेत, आणि तुझ्याकडे तू बेअर मिनिमम गोष्टींवरती जगतोय. तर मग अशा वेळेला असे एकतर किती अनुभव आले की जिथे तू हेल्पलेस होतास, तू काहीच करू शकला नाहीस किंवा करू शकत नव्हतास, आणि मग तू त्याच्याशी कोपअप कसं केलंस? मला आठवते की अल्बनियामध्ये मी होतो, आणि माझी पदयात्रा चालू होती. माझ्यासोबत काय होतं त्यावेळेस मी एक ट्रॉली बनवली होती, आणि त्याच्यावर माझं सगळं सामान, आणि ती मी पुल करायचो आणि चालायचो. ते एका माउंटेनवर टॉपला मी पोहोचलो, पण त्याच्या आधी दिवसभर मी खूप हवेचे झटके लागायचे मला. म्हणलो काय होते नेमकं, आणि मग जेव्हा तिथे पोहोचलो ती एक नॉझल होती, एवढीशी अशी नॉझल होती, आणि तिथून सगळी हवा
म्हणजे पलीकडच्या साईडला समुद्र आणि ओपन एरिया होता आणि हाय प्रेशरची हवा इकडे पास व्हायची. आणि मग एक्झॅक्ट मी तिथे पोहोचलो तर हवा आणि पाऊस सुरू झाला. हवेतच उडत होतो एक्झॅक्टली, हवेतच उडत होतो. म्हणलं कसं आता खाली जायचं. हवेत उडत होतास म्हणजे? म्हणजे एवढा हवेचा प्रेशर होता की मला पुढं जाताच येत नव्हतं. हां. आणि मग मी असं उडायला लागलो, म्हणजे असं थोडं चालायला लागलो की असं थोडं हवेत उडायचो मी, माझी बापरे. ट्रॉली उडायची. मग मी गिवअप केलं की म्हणलं आता मी पुढे जाऊ शकत नाहीये. हां. तर मी परत मागे आलो. माझी ट्रॉली तिकडे साईडला ठेवली, कारण ती पण मला घेऊन येता नाही, कारण ती उडून जाईल. उडून जाईल. हो. तर मग मी थोडं हळूहळू मागं आलो आणि तिथं पाहिली की एक व्हॅन थांबली होती, गाडी थांबली होती. हां. तर म्हटलो आता एक गाडीवाल्याने विचारू. हम्म. तर मग गाडीवाल्याने विचारलं की बाबा मला तुम्ही मदत करा, इथे मी अडकलोय आत्ता. तर मग त्यांना समजेनात की काय झालं. मग त्यांना सांगितलं की आय नीड हेल्प. मग ते म्हणले ओके ओके. मग त्यांनी दरवाजा उघडायला लागले. ते खूप मोठं कुत्रं होतं, त्यांनी बाजूला सारलं, मला आतमध्ये घेतलं त्यांनी. मग मला समजलं की हे पण अडकलेत या वाऱ्यामुळे. तर म्हणलं, आणि वारं एवढं होतं की आमची गाडी पण हलायला लागली, धूप 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 धूप. तर म्हणलं काय करायचं. तर ते लोक पण एवढे माझ्यापेक्षा जास्त घाबरले होते की ते पुढे जायला तयार नव्हते. त्यांना म्हटलं काहीतरी डिसिजन घ्या ॲटलिस्ट, की पुढे जाणार तर मागे जा, कारण हवाचा तिथे प्रेशर एवढा दबाव होता की आपली गाडी उडून जाईल अजून थोडा वाढला तर. तर शेवटी त्यांनी ठरवलं खाली जायचं आणि मग आम्ही खाली गेलो. तर मग ती थांबली होती. तर तो एक डेंजरस प्रसंग होता की चला आता आपण वरती जातोय म्हणून इथून. आणि दुसरा एक सगळ्यात डेंजर प्रसंग होता तो की मॉन्टेनेग्रोमधला. मॉन्टेनेग्रो नावाचा एक देश आहे, बाल्कनमध्ये येतो तो, आणि इटलीपासून जवळ, म्हणजे समुद्र क्रॉस केला की इटली. तर छोटासा देश तो. तर मी एका समुद्राच्या बीचवर मी टेंट टाकून झोपलो रात्रीचं. तर अचानक पाऊस आणि म्हणजे गारांचा पाऊस आणि हवा खूप हाय प्रेशरने सुरू झाली. तर माझा टेंट लागला उडायला. आता म्हटलं आपण बुडून जातो आहे, आपलं संपलं इथे. आणि मग त्या प्रसंगामध्ये असं घडलं की मरणाची भीती जी असते ती जागृत झाली माझ्या बॉडीमध्ये. आणि भीती म्हणजे अल्टिमेटली काय असतं की बायोकेमिकल रिॲक्शन असतात, ज्या स्पंदन असतात बॉडीमध्ये, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी होतात. आणि मी एवढं कॉन्शियस वगैरे, वॉक इज वन ऑफ द बेस्ट मेडिटेशन. म्हणजे वॉकिंग करणं जगातलं सगळ्यात मोठं मेडिटेशनचा प्रकार आहे. कारण आपण पाहतो की बुद्ध असतील, जैन असतील, गांधीजी असतील, विनोबा असतील, आपले साधू संत असतील, ह्यांच्या कॉमन गोष्टही वॉक करणं. आणि वॉकिंगमुळं काय आहे की आपली बॉडी पूर्ण इंटॉक्सिक होती आणि आपण खूप पॉवरफुल होतो, आपण गोष्टींकडे खूप कॉन्शियसली बघतो. तर माझ्या यात्रेमुळे मी खूप अवेअर झालो होतो. त्यानंतर माझ्या बॉडीमध्ये काय घडते मला दिसायला लागलं की हे असं होतं आहे. तर मरणाची भीती म्हणजे ही भीती, आपल्या बॉडीमधली जी भीती आहे ती आहे. आणि तिला पाहिलं तर मला काहीच वाटेना. तर त्यावेळेस माझी मरणाची भीती तिथून गेली की मरणाची भीती म्हणजे ह्याच्यापेक्षा काही वेगळी नाही आहे. त्या प्रसंगामुळे मी अफगाणिस्तानमध्ये जाऊ शकलो, कारण तोपर्यंत जाऊपर्यंत माझी ती भीती गायब झाली होती. तर त्या प्रसंगाने मला एक वेगळा अँगल दिला स्वतःकडे बघण्याचा. तर असे वेगळे ज्या भीती आहेत, जे सगळ्यात स्ट्रॉंग इन्सिडेंट आहेत, म्हणजे जिथे मला खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, ती माझ्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी झाली टू लर्न समथिंग न्यू. म्हणजे जॉर्जियामध्ये होतो मी आणि मी चालत होतो दिवसभर आणि मी लोकांना विसरायचो रोज रात्री. तर रात्री एक जॉर्जियामध्ये जो देश आहे, ॲक्च्युली मी जेव्हा त्या एंट्री केली तर प्रत्येक म्हणजे पहिला देश होता की त्या देशामध्ये मला काहीतरी गिफ्ट भेटलं. आणि आणि मी एंट्री केली आणि त्यांनी मला गिफ्ट केलं. तर काय असं गिफ्ट म्हणजे फुलांचा हार असेल किंवा काहीतरी सेंट असं काहीतरी गिफ्ट भेटतं. तर पहिलं ते गिफ्ट मला भेटलं वाईन. आणि ते एवढे प्राऊड आहेत की आमच्या देशांनी वाईनची सुरुवात झाली, म्हणजे वाईनची सुरुवात आमच्याकडून आहे, त्याच्यामुळे ते प्रमोशन करण्यासाठी त्यांचं ते गिफ्ट वाईनचं. पण जेव्हा देशामध्ये मी पदयात्रा, कोविडचा टाईम होता त्यावेळेस, तर दिवसातनं मला 5 ते 6 वेळा लोक थांबवायचे आणि इन्व्हाइट करायचे की चला आमच्यासोबत बसा दारू घ्यायला. आणि मी काय दारू पित नाही. म्हणलं काय करायचं ना, नाही कसं म्हणायचं. तर मला खोटं बोलायला की मी मुस्लिम आहे म्हणून, कारण त्यांना हे माहिती होतं की मुस्लिम लोक दारू पित नाहीत, त्यामुळे मला ते सोडायचे. आणि मी जर म्हणलो की मी पित नाही, तर पित का नाही हा त्यांच्यासाठी मोठा क्वेश्चन आहे. हा तर 25-26 वर्षाचा धडधाकटा माणूस आहे आणि हा दारू पित नाही, म्हणजे हा वेडा की काय असं त्यांना वाटायचं. जसं की व्हेजिटेरियन लोकांना की अरे हे व्हेज कसं काय खाऊ शकतात, तसं दारूचं व्हायचं. तर मग ते अवॉइड करायला लागायचं मला खूप, आणि खूप त्रास व्हायला त्याचा मला. आणि एक दिवस असं झालं की असं एक बेवडा भेटला आणि तो म्हटला की चल माझ्या घरी झोप. पण ते लोकांचं एक होतं की त्यांच्यामध्ये कधी ती भांडणं करायची नाहीत, एवढी दारू प्यायचे. आणि मला पहिल्यांदा असं जाणवलं की दारूपासून ते पीस तयार करतात. म्हणजे असं व्हायचं
की जेव्हा ते बसायचे 5-7 हां. 2-3 वेळा बसावं लागलं मला त्यांच्यासोबत. हां. कारण जेवायला त्यांनी बोलवलं ते दारू प्यायचे, मी जेवण करायचो त्यांच्यासोबत. तर तरी काय आलं की टोस्ट करतात, त्यांच्यामध्ये टोस्ट करणं खूप पॉप्युलर आहे, टोस्ट कल्चर आहे. बरं. ते ग्लासला कास आदळलं नाही का, म्हणजे हम्म. चेअर्स म्हणतात ते. तर त्यांच्याकडे कसं आहे की ते चेअर्स करतात आणि सांगतात की हा की तुझ्या पुढच्या वर्षी तुझी शेती चांगली होऊ दे, ओ. जगामध्ये पीस येऊन दे, तुझ्या मुलीचं चांगलं होऊन दे. तर असे टोस्ट करायचे. तर मग माझ्यासाठी टोस्ट करायचे की जगामध्ये शांत असू दे, तुझं आता पीस वॉक चालू आहे ना, तर जगामध्ये शांती येऊ दे. तर असे टोस्ट करायचे. आणि मग जे दुश्मन आहेत ते एकत्र व्हायचे, असं म्हणजे दोस्त बनायचे ओ. त्याच्यामुळे. मग ते त्यांना चढल्यावर ते काय करायचे? आपल्यासारखे धिंगाणा करायचे का? आणि ते एक इंटरेस्टिंग आहे, म्हणजे जगामध्ये मी पाहिलं की हां. धिंगाणा कधीच केला नाही. मस्त दारू अच्छा. पितात. आणि एक माणूस असा भेटला की तो मला गाडीने घेऊन चालला होता डोंगरामध्ये. तर तो 10 ठिकाणी थांबला. आम्ही सकाळी निघलो होतो, रात्रीचे 7 वाजता पोहोचलो, 12 तास. बरं. आणि डिस्टन्स होतं 50 किलोमीटर. इतका वेळ तो दारू पित होता ऑन द वे. ओ. आणि फुल. आणि तरी त्यांनी दारू म्हणजे, आणि तो घाट होता, म्हणजे आपण ते हिमालयातले जे डोंगर पाहतो हां. तसेच घाट, म्हणजे थोडं जर चुकलं तर आपण डायरेक्ट दरीमध्येच. आणि तो पिऊन सुद्धा तो गाडी चालवत होता तशी. आणि तरी तू त्याच्या बाजूला बसला होतास. आणि मला ऑप्शनच होता माझ्याकडे काय. असं किती वेळा झालंय की तुझ्याकडे ऑप्शनच नाहीये. अरे खूप वेळा. आणि मग ते रात्री झालं ना, म्हणजे एक तो दारुडा भेटला मला. हां. तो म्हटला चल घरी. तर मी कधी नाही मारायचं नाही कोणाला, चला. त्याच्या घरी गेलो, राहिलो. त्याच्या आधी तो फुल पेला होता. मग रात्री मग मी जेवण केलं आणि झोपलो. हं. सकाळी उठलो. हा माझ्या आधी उठलेला, टेबल असा ठेवलेला, एक वाईनची बॉटल, वोडकाची बॉटल आणि दारू. आणि मग तो म्हणला ये बस इथे. म्हणलो काय. त्याने अजून एक दारूचा पॅक भरवला आणि म्हणला घे घे म्हटला. आणि मी नाही म्हणायला लागलो. त्याने अशी गन काढली आणि माझी पिस्तूल अशी माझ्या इथे. म्हटलं पी. मी असं स्ट्रॉंगली त्याच्या डोळ्यात पाहिलं. म्हटलं नाही. आणि मग त्याने गन खाली ठेवली. तर असं असं डेंजर प्रसंग घडला म्हणजे तो, की मला अजूनही समजत नाही की तो जोक होता की हा सिरियस होता. बापरे. तर असे प्रसंग येऊ शकतात, कारण आपल्याला माहिती नाही आपण कोणत्या लोकांसोबत आहोत. तर काही ठिकाणी अमेरिकेत असताना असं झालं की तो गे होता, एक माणूस होता आणि हेवी होता तो. अच्छा. आणि तो फक्त मला गोष्टी करायचा की हँडशेक आणि हग. आणि म्हणलं हा असं का विचार करतोय. बापरे. नंतर मला समजलं की हा मेल रिलेशनशिपमध्ये तो. आणि पण त्याने काही केलं नाही. मला ती भीती होती, कारण आपल्या कल्चरमध्ये ते एवढं नॉर्मल नाही आहे. हम्म. आणि मला ते डायजेस्ट व्हायला खूप वेळ लागला की असं ही पॉसिबिलिटी आहे. आणि त्या रात्री मला खूप भीती वाटली की यार मी त्या खोलीमध्ये कसं राहू, हा कधी येईल, काय करेल माहिती नाही. आणि पण लकीली त्याने काय केलं नाही, कारण त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट माझ्या यात्रेमध्ये की ती प्युरिटी होती, की मी क्लिअर होतो माझी यात्रा काय आहे. हम्म. आणि मी लोकांना ते सांगायचो. आणि मी सरेंडर करायचो, मी त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवायचो की तो विश्वास एवढा स्ट्रॉंग होता की त्यांनी माझ्यासोबत कधी काय वाईट केलं नाही कुठेच. तर असं ही म्हणजे प्युरिटीची यात्रा होती असं मी म्हणलं. कारण ह्याच्यामध्ये असं होतं की तुमच्याकडे पैसाच नाही, काहीच नाही, आणि फक्त ट्रस्ट होता तिथे, दुसरं काहीच नव्हतं. म्हणजे अननोन लोकांकडे राहणं ही मोठी इन्सिक्युरिटीज आहे ना, की ते काय करतील, तुम्हाला मारतील काय, तुमचं सामान घेतील काय. तर तो प्रश्न माझ्यासाठी नव्हताच. हम्म. ट्रस्ट. आणि त्या ट्रस्टनेच मला यात्रेत घेऊन गेलं पुढं. आणि या यात्रेमध्ये तुझ्याबरोबर म्हणजे तुझा फोन होता का? म्हणजे फोन तू वापरायचास का? हो, फोन माझ्यासोबत असायचा सतत. मग तू आणि घरच्यांना फोन वगैरे असायचे की? हां, आठवड्यातनं एकदा मी घरी फोन करायचो. ओके. आणि फोनचा सगळ्यात मोठा वापर म्हणजे गुगल मॅप. जेणेकरून मला प्रत्येक ठिकाणी मला माहिती आहे की मी एक्झॅक्टली कुठे आहे आणि मला कुठं जायचं आहे, लोकवस्ती कुठे आहे, जंगल कुठे आहे. तर हे सगळं मला त्या फोनवर समजायचं. इवन दो चायना, जपानमध्ये मग मी ते गुगल ट्रान्सलेटर वापरायचो, जेणेकरून मग मी लोकांशी थोडं थोडं बोलायचो. कारण जास्त काही त्यात करता येत नसायचं. करता यायचं नाही. Yes. लँग्वेजमुळे. हो, आणि फोनमुळं काय आहे की माझी यात्रा होती की लोकांना कनेक्ट करणं. हम्म. तर मग इंडियन एम्बसी असेल, त्यांच्या थ्रू मग लोकल कम्युनिटी असेल, कॉलेज असेल, स्कूल असतील. हम्म. तर आणि ईमेल करणं लोकांना की हा मी आलो आहे, मला भेटायचं आहे, मला स्कूलमध्ये जायचं आहे, कॉलेजमध्ये जायचं आहे. तर ह्या संबंध नियोजनासाठी फोनचा वापर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि त्याने खूप मदत केली मला. मला तुझी ही जर्नी जितकी महत्त्वाची किंवा इंटरेस्टिंग वाटते, तेवढंच मला तुझ्या घरच्यांबद्दल खूप जाणून घ्यावंसं वाटतंय की थ्रूआउट, म्हणजे सुरुवात तू सांगितल्यापासनं की मी असं असं चाललोय तेव्हापासून ते आत्ता तू या मोमेंटला इथे आहेस, तोवर घरच्यांचा ओव्हरऑल अप्रोच कसा राहिला आणि कसा बदलत गेलाय तुझ्याबद्दल किंवा तुझ्या डिसिजन्सबद्दल? म्हणजे मी जेव्हा ठरवलं की मी आता सामाजिक क्षेत्रात काम करणार आहे, त्यांच्यासाठी खूप मोठा तो झटका होता. म्हणजे मी जॉब केला आणि कसं आहे की माझ्या घरात मी पहिला 10वी पास, 12वी पास आणि इंजिनियर.
बर. त्याच्यामुळे अपेक्षा खूप जास्त होत्या आणि मी काहीतरी भलतंच विचार करतोय त्यात. तर त्यांच्यासाठी ते खूप शॉकिंग होतं आणि त्यामुळे थोडं माइल्ड झालं, कारण ते वातावरण थोडंसं कमी झालं. पण जेव्हा मी सांगितलं की मी 3 वर्ष सायकलवर यात्रा करणार जगभरामध्ये, आईला बोलत होतो फोनवर मी. ती म्हटली मी बाहेर आहे आणि फोन कट केला. आणि मग दुसऱ्या दिवशी भावाचा फोन आला. त्यांनी धो शिव्या दिल्या मला. "तू घरी ये, तू काहीच काम करू नको लाईफ टाईम, आम्ही तुला खाऊ घालतो. काहीच करू नको तू." आणि मग जेव्हा जायचं आहे, निघलो. पहिले 6 महिने खूप कठीण होते त्यांच्यासाठी. कारण माहिती नाही की मी कुठे राहील, कुठे खाईल, काय करेल. इन्सिक्युरिटी होती की कसा जगेल हा. तर ते इन्सिक्युरिटीमुळं तो आणि त्यानंतर मग थोडंसं सॉफ्ट झालं. मग त्यानंतर मग 2-3 वर्षानंतर मग न्यूज यायला लागल्या घरी, टेलिव्हिजन, न्यूजपेपर. तर मग त्यांना थोडं चांगलं वाटलं. लोकं विचारायला लागले, "अरे नितीन कुठे आहे आता? हे कुठे आहे?" तर तो एक थोडा चांगला सपोर्ट भेटला त्यांना. आणि मग आल्यानंतर खूप खुश झाले मग सगळे लोकं की 5 वर्षानंतर मी पोहोचलो घरी. आणि मग मागच्या 2 वर्षांना वाटतं की मी काहीतरी करेल अजून, म्हणजे खूप पैसा कमवेल वगैरे. तर अजून ते म्हणजे पैसा आणि माझं समीकरण अजून काही जुळत नाही आहे. म्हणजे जी आपली बरं. नॉर्मल लाईफ आहे, ती माझ्यासाठी खूप कठीण आहे. कारण मी तिला खूप वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो आणि जे काही करायचं ते खूप स्ट्रॉंग माझ्या आयडिओलॉजिकल पॉईंटनी बघतोय मी, की त्यातनं निसर्गाला हार्म नाही झाला पाहिजे, त्यात ट्रुथफुलनेस असला पाहिजे, सस्टेनेबिलिटी असली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते मॅच होत प्रायोरिटीजच नाही. वेगळ्या आहेत. आता मॅच होत नाही आहे ते सोशल नॉर्मली लाईफमध्ये जगण्यासाठी. तर हे सगळं माझ्यासाठी खूप कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन आहे. त्यांना अपेक्षा आहे की मी लग्न केलं पाहिजे, माझ्या मुलांना पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप कठीण आहेत आणि त्याच्यामुळेच हे चांगलं वाटतं की यार तुमचे म्हणजे तुम्ही भारी आहेत माझ्यापेक्षा ह्या बाबतीत, की तुम्ही एक ठिकाणी राहू शकता. एक त्यांना मुलं म्हणजे एक नातवंड देऊ शकता तुमच्या आजी-आजोबांना, वडिलांना. ते मी नाही करू शकत, कारण ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे. एक ठिकाणी राहणं जास्त काळ हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे आणि त्यामुळे मला वाटतं की भारी आहे, एवढे वर्ष राहू शकता एक ठिकाणी. मी नाही राहू शकत. म्हणजे 5 वर्ष साधारण तू फिरतीवर होतास. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची वर्ष जी आपण करिअर बनवण्यासाठी म्हणतो, तीच तू इथे नव्हतास किंवा वेगवेगळ्या ठिकाणी होतास. त्यामुळे ते एक वेगळं डिफरन्स आलाय का, की तुला इथं ही जे सोसायटी वाईज जे काय असतं, म्हणजे एक ठरलेलं असतं, एक प्रोसेस असते, तर त्याच्यात फिटच बसू शकत नाहीस, असं फिलिंग तुला सतत येत असेल ना? हां, म्हणजे आता थोडंसं जाणवतं मला की हां, आता आपण काही फिट होऊ शकत नाही. पण मला वाटतं खूप साऱ्या लाईफ पॉसिबिलिटीज आहेत आहेत. आणि सध्या मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास करतोय आणि तो एक मला फॅसिनेटिंग गोष्ट वाटते की यायची की दॅट कॅन हेल्प अस, म्हणजे ती वॉव! आपल्याला एक सत्याच्या जवळ एक घेऊन जाऊ शकते. आणि आणि दुसरी गोष्ट आहे की मला वाटतं की एआय म्हणजे जी लोकं बनवत आहेत आणि जर त्यात जातीवादी लोक असतील तर ते पण डिस्क्रिमिनेशन ॲड करतील. ते एक भीती आहे मला. तर त्याच्यावर कसं आपल्याला काम करता येईल आणि एन्व्हायर्नमेंटच्या दृष्टिकोनातून आपण काही काम करू शकतो का? तर असा मी पर्याय शोधतोय की अल्टरनेटिव्ह लाईफ चॉईस किंवा अल्टरनेटिव्ह वे, अल्टरनेटिव्ह फूड, अल्टरनेटिव्ह क्लोथिंग. त्यात मग मला खादी सापडलं. मग खादीवर काही काम करता येईल का? तर असे मार्ग सापडतोय. पण त्याच्यामध्ये ही सगळी जी मॉडेल आहे ती सगळी इकॉनॉमिकल मॉडेल आहेत. आणि ती इकॉनॉमी माझ्या डोक्यात फिट होत नाही व्यवस्थित. होत नाही तर अजून. तो माझ्यासाठी स्ट्रगलिंग आहे अजूनही आणि त्यातनं मी पर्याय शोधतोय. पण असंच काही नाही की हेच केलं पाहिजे. म्हणजे लाईफचं हेच असं नाही पाहिजे की आपल्याला हेच केलं पाहिजे. प्रत्येक त्या पोझिशनला आपली काय पॉसिबिलिटी, आपली काय कॅपॅसिटी आणि का आपण काहीतरी वेगळं काय करू शकतो का? तर ते पण पर्याय आहेत आपल्यासोबत. त्याच्यामुळे आपण हेच करू शकलो नाही त्याचं मला वाटतं दुःख असण्यापेक्षा आपण आपण ज्या गोष्टी चांगलं ते अजून आपल्याला कसं करता येईल. तर ती पण स्पेस आहे माझ्याकडे. त्याच्यामुळं मी माझी लाईफ अशी ओपन आहे. तिला मी कुठेच मला वाटतं की क्लोज केलं नाही पाहिजे आणि तो फ्लोमध्ये ती गेली पाहिजे. मला वाटतं तू आता एक असं पुस्तक लिहिलं पाहिजेस मस्त तुझ्या अनुभवांचं, किस्स्यांचं आणि तुला आलेल्या एक्सपिरियन्सेसचं, म्हणजे तुला रिअलायझेशन जे झाले आहेत त्याचं, आणि ते खूप जास्त बेस्ट सेलिंग होऊ शकतं असं मला वाटतंय एका इंटरव्ह्यूवरनं. सो थँक्यू सो मच नितीन. Thank you. तुझे अनुभव ऐकून, म्हणजे मी सुरुवातीला जे म्हटलं की मी इंटरव्ह्यू घ्यायच्या आधीच ओव्हरवेल्म्ड आहे, तर त्याचं उत्तर आता तुम्हालाही कळलं असेल की मी असं का म्हणत होते. आणि हे लिटरली म्हणजे छोट्या प्रत्येक त्याच्या वाक्यात काहीतरी एक नवीन आम्हाला समजत होतं. आणि हा अनुभव खरंच खूप थ्रिलिंग आहे, हे गॅरंटीड आहे. पण तो तितकाच जास्त कठीण पण वाटतोय आम्हाला, म्हणजे तोच सांगू शकेल. कारण म्हणताना आपण सगळे असं म्हणतो की अरे मला पण यायचं आहे तुझ्याबरोबर, तू आम्हाला पण घेऊन जा. आणि तो खरंच तयार असतो, म्हणजे तो लगेचच सांगतो की हां चला ना तुम्ही या ना माझ्याबरोबर. पण ते इतकं सोपं नाही आहे. आणि
खूप चॅलेंजिंग आहे बट ॲट द सेम टाईम खूप एक्साइटिंग आहे. आणि हे सगळे एक्सपिरियन्सेस तू आमच्याशी शेअर केलेस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद Thank you. आरपारच्या अख्ख्या टीमतर्फे. थँक्यू.